वेलकम टू द सक्सेस टॉक शो. आणि आज आपल्यासोबत आहे वा काय प्लॅन या नाटकाची टीम. पण आज आपल्यासोबत आहे संजय खापरे, सचिन पाटील, सचिन देशपांडे, दीपाली चौगुले. आणि या सर्वांनी केलेला अभिनय हा वा काय प्लॅन या नाटकात तुम्ही बघू शकाल. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येकाचं वेगवेगळं असं करिअर आहे आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या अभिनय क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये भूमिका सुद्धा केल्या. प्रत्यक्ष जीवनात त्यांच्या कथा किंवा प्रत्यक्ष जीवनातील त्यांचे अनुभव किंवा त्यांचे स्ट्रगल किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेले अनुभव या सगळ्यांचा ते वापर करतात त्यांच्या अभिनयामध्ये. आणि आज आपण वा काय प्लॅन या नाटकाच्या पूर्ण जडणघडणीबद्दल आज डिस्कशन करणार आहोत, आज एक संवाद करणार आहोत. आणि हा आपला सक्सेस टॉक शोचा असा एक नवीन वेगळा पॉडकास्ट आपण सगळे 4-5 जण एकत्र गप्पा मारणार आहोत. आणि सक्सेस टॉक शो एक माध्यम आहे की तुमच्या नाटकाबद्दल आम्हाला जाणून घेता येईल. तुम्ही काय करता, कशा पद्धतीने त्याचा तुम्हाला एक मिळतो अनुभव आलेला आहे. कारण आम्ही अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही खूप वर्षांपासून सगळेजण काम करतो आणि आता एक नवीन नाटक आणि त्याबद्दल थोडक्यात चर्चा आपल्याला करेल. नाटकाचं नाव सगळ्यात पहिली काय आहे तुमच्या? वा काय काय प्लॅन? वा म्हणजे पहिले प्रेक्षकांनी जे दाद द्यायचे वा ती तुम्ही टायटल मध्येच टाकलेली हो. आहे. आम्ही पॉझिटिव्ह टायटल टाकलं. अच्छा. जेणेकरून आम्हाला positivity खात्री झाली होती की पाहिजे. हा प्लॅन आवडणार पेक्षा हो. त्यामुळे मी आता दिग्दर्शन करत असल्यामुळे मला जी कथा जशी हवी होती तशी लेखक गौरव भोसले आणि कोमल वांजारे या दोन तरुण मुलांनी ते लिहिलं होतं. आणि त्याचं एक कथानक जरी चाळीमधलं असलं, चाळीत राहणाऱ्या एका कुटुंबाची जरी कथा असली तरी त्यातली लोकांना जे एंगेज करणारे जे गोष्टी त्या फार माझ्या दृष्टिकोनातून महत्वाच्या होत्या. म्हणजे अधोनपदीनं ह्या कथेमध्ये तुम्हाला ट्विस्ट असायला हवी असं माझा नेहमी आग्रह असतो. म्हणजे उत्कंठता वाढवण्यासाठी काहीतरी गोष्टी असाव्या लागतात नाटकात, पण त्या आपल्या कथेला पूरक असाव्यात, म्हणजे म्हणतो योग्य असाव्यात. या दृष्टिकोनातून आम्ही जास्त ती कथा गौरव भोसलेंनी मला ज्यावेळेला ऐकवली त्यावेळेला लक्षात आलं की ना. आणि आता काही गोष्टींचं आम्ही एकत्र डिस्कशन पण केलं होतं त्यावेळेला की असं असं घडत असताना इंटरव्हलला काहीतरी घडेल आणि इंटरव्हल नंतर लोकांनी का बघावं यासाठी इंटरव्हल हा नेहमीच बँग असायला हवा. इथे लोकांना म्हणजे उत्सुकता लागली. हा विचार करायला भाग पडला. म्हणजे इंटरव्ह्यू नंतर आपण वॉशरूमला जाऊन येऊन किंवा काही स्नॅक्स वगैरे खाऊन पटकन येऊन आपण बसायला हवं. त्यानंतर दुसरा अंक सुरू होणार आहे. प्रेक्षक म्हणून मी जास्त नेहमी बघत आलोय नाटक जेव्हा बसवणं असतं त्यावेळेला त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जास्त विचार करतो. त्यामुळे ते कथानक तशाच पद्धतीनं त्यांनी लिहिलं आणि आपल्याला हवं तसं त्या पद्धतीने ट्विस्ट आणण्यात ते सक्सेसफुल झाले म्हणून मला असं वाटतं. मग जेव्हा तुम्ही ह्या नाटकासाठी सगळ्यात पहिले लागतं ते म्हणजे सर्वात आधी निर्माता लागतो. बरोबर हो. आहे. Yes. हा म्हणजे आता हा गमतीचा भाग नाही पण हे सत्य आहे. कारण कसं आहे मला असं मोठं काहीतरी भव्य दिव्य दाखवायचं आहे किंवा जरी आमची चाळीतलं कथानक असलं गोष्ट चाळीतली असली तरी सुद्धा त्याला एक त्याला अनुरूप असलेला सेट आहे, त्यात असलेल्या प्रॉपर्टीज आहे, बऱ्याचशा अशा गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायच्या, लाईट्स आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारे ते म्हणजे जरी ते चाळ सदृश्य वाटत असलं चाळीच्या घराला कुठला इंटिरियर वगैरे तर त्याचा म्हणून काहीतरी एक इंटिरियर त्यामुळे ना त्या बारकाईनं काम करणं फार महत्वाचं होतं. आणि तुम्ही दिग्दर्शक आहात या नाटकासाठी. बरं सर्वप्रथम गौरव भोसले आणि कोमल वंजारे यांनी लिहिलेले चित्रकथी नावाचं नाटक होतं. ते नाटक पाहिल्यानंतर मला प्रायव्हेट नाटक होतं. ते नाटक पाहिल्यानंतर मलाही वाटलं की ना आपल्यासाठी सुद्धा एखादं याने प्रायव्हेट नाटक लिहावं आणि आपण ते करावं, मी डिरेक्ट करावं किंवा काय. पण मला काम करायची खूप इच्छा झाली म्हणून ते गौरवनं सांगितलं एखादं चांगलं स्क्रिप्ट आणि दोघांनाही सांगितलं कोमललाही. तर त्यांनी हे स्क्रिप्ट एक माझ्यासमोर आणलं किंवा हे कथानक माझ्यासमोर आणलं. ऐकल्यानंतर असं वाटलं हे कमर्शियल आहे. प्लस आपण त्यांना प्रायव्हेट मध्ये बांधून ठेवण्यापेक्षा ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण तसा विचार करता म्हणजे चला कमर्शियल तर कमर्शियल पण करूया. आणि मग ते सगळं झाल्यानंतर चांगलं स्क्रिप्ट रेडी झाल्यानंतर एक नाटकासाठी निर्माता लागतो. त्यासाठी मी आणि दीपाली कोठारी सरांकडे गेलो. तर कल्पना विलास कोठारी या मॅडम आहेत आणि विलास कोठारी त्यांचे मिस्टर आहेत. त्यांनी कोठारी सरांनी ज्यावेळेला भेटलो आणि मग कथानकाचं सगळं आम्ही ठरवलं आणि मग सगळ्यांसमोर त्यांच्यावर मी कथानक ऐकवलं त्यांना. साधारण नरेशन देत होतं. त्यांना ते प्रचंड भावलं आणि मग त्यांनी तत्काळ तो निर्णय घेतला की आपण हे नाटक करूया. तर मला असं वाटतं की ना
गोष्ट ज्यावेळेस आपण लहानपणी आपल्या आजीच्या आजीकडून गोष्ट ऐकतो, आजोबांकडून ऐकतो, लोकांना आजही गोष्ट ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आणि ती गोष्ट जास्त इंटरेस्टिंगली आपण मांडली. प्रत्येक गोष्टीमध्ये सिमिलॅरिटी असताना देखील आपण त्यात नाविन्य काही घेऊन जावं. पण या कास्टिंगच्या प्रोसेसमध्ये सुद्धा आम्हाला टिपिकल विनोदी नाटक असं म्हणायला गेलं तर सिरियस पण आहे आणि कॉमेडी पण आहे. आणि कॉमेडी म्हणजे हलके फुलके होतात. हलके फुलके विनोद तरी आहे ना, मला असं वाटतं ना त्यातलं ना नॅचरल विनोद घडणारे खूप आपल्या आयुष्यात जसे घडतात विनोद तसे घडलेले आहेत. त्यामुळे या अशा गोष्टींसाठी तसे विनोदी नट मला अपेक्षित नाही त्या नाटकात. आणि मग तशा अनुषंगाने आम्ही कलाकार वगैरे निवडाले. दीपाली आणि आम्ही एकत्रच एक मालिका करत होतो. त्यावेळेला आमची भेट झाली आणि मग एक कसं ना इव्हेंट एक होता, आपण बिहाइंड द सीन नेहमी चर्चा वगैरे केलेल्या आहेत. तर त्यावेळेला लक्षात आलं की आपण जरा हे असं काहीतरी बांधता येईल म्हणून मग अशा पद्धतीने दीपाली सुद्धा याच्यामध्ये रोल करते. मग तिच्या केवळ आपली मैत्रीण आहे किंवा आपल्या ओळखीचे आहेत म्हणून त्यांना तशा रोल नाही दिले, तर त्यांना करेक्ट जातील असे त्यांना भूमिका मिळाल्या. आणि दीपालीचं तर त्या मालिकेमध्ये माझ्या ती सांगेल पुढे काय आहे त्याचं काय. एक म्हणतो ना की प्रत्येकाच्या अपिरियन्स वाईज, त्याच्या स्टाईल ऑफ ऍक्टिंग वाईज त्याच्या भूमिकेला न्याय देईल असंच कलाकार म्हणून आम्ही निवडलं. आता सचिन तर कसं आलं दीपाली सांगेल casting कसं झालं. नक्कीच. आता तुम्ही एवढं छान सांगितलं आम्हाला की प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक नाटक याच्यातला नेमका फरक जनरली असं होतं ना, प्रायोगिकला पैसे मिळत नाही, व्यावसायिकला पैसे मिळतात. असा रूढ अर्थाने काहीतरी काही लोकांच्या भ्रामक कल्पना आहेत, पण ऍक्च्युली तसं नसतं. मेहनत दोन्ही ठिकाणी सेम असते. फक्त एवढंच की ना प्रायोगिक नाटकांना आर्थिक गणित जुळवताना ते फार कठीण जातं. कठीण जातं. थोडंसं संघर्ष त्याला करावा लागतो. व्यावसायिकला काय होतं की सर्वसामान्यांना कळेल, सर्वसामान्य आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट शिवून त्याच्यावर लोक हसायला येतात, मनोरंजन स्वतःचं मनोरंजन करून घ्यायला आलेले असतात. त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यासाठीच एक तसं एक पॅरामीटर्स ठरलेले असतात. आणि प्रायोगिक रंगभूमीवर ते नाट्य जे घडत आहेत त्यांची आपली निर्मिती मुलगी आणि सगळ्याच गोष्टींचा विचार करता ते खूप एक्सपेरिमेंटल असं काही नाही. आता हे बघा तसं बघायला देवबाभळी सारखं नाटक सुद्धा थोडंसं प्रायोगिक सारखंच आहे किंवा संगीत नाटकासारखंच आहे. पण आज सर्वसामान्यांच्या मनात घर करून आणि इतकी गर्दी होते. त्यामुळे आता ती दरी तशी राहिली नाही. म्हणजे काहीतरी नवीन करायला गेलं तर हा. त्याला आपण प्रायोगिक म्हणू शकतो. हा, प्रयोग नाटक काय म्हणतो प्रयोग करून बघतो. अच्छा. आता व्यावसायिकलाही प्रयोग करत असतो आपण, नाही सर. आता आमच्या नाटकात सुद्धा आम्ही एक नाटक असं सिरियस होत असताना देखील त्या क्षणाला एखादा विनोद घडतो आणि त्याला लोक हसतात, लाफ्टर्स मिळतो, क्लॅप येतात आणि पण त्यातलं गांभीर्य त्या सीन मध्ये जात नाही. सिरियस मेन कोर आहे त्यातला तो कुठे हलत नाही. मला असं वाटतं हे या नाटकाचं यश आहे. आणि एखाद्या नाटकाचे खूप प्रयोग होणं किंवा त्यांना मौखिक प्रसिद्धी मिळणं हे सुद्धा आपण म्हणू शकतो की नाटकाच्या यशाचे एक मापक किंवा एक आहे असं पण सुद्धा म्हणू शकतो. सर दीपाली, ते तुमचा कसा काय अनुभव आहे या सर्व नाटकाच्या प्रोसेस मध्ये? ऍक्च्युली जेव्हा मी सर म्हणाले जसं की आम्ही एक सिरियल करत होतो त्या निमित्ताने आमची भेट झाली आणि तेव्हा सरांकडे तर अशा बऱ्याच स्टोरीज आहेत बरोबर. त्या आम्हाला अशा मधल्या वेळामध्ये आम्हाला सांगायला असे ग्रुप करून आम्ही असे बसायचो एक एक असं सांगायचं आणि तेव्हा ती त्यांची ही कथा त्यांनी ऐकवली वाक्यात. मग म्हटलं ही करूया, मस्त आहे. म्हणजे ऍक्च्युली तो एक सामान्य लोकांपर्यंत जाणारा विषय आहे आणि तर म्हटलं इंटरेस्टिंग आहे कारण त्याच्यामध्ये ते जे सांगून आणि करून आणि ते दाखवत होते ना त्याने ते अजूनच असं वाटत अरे वा मस्त आहे करूया चालू. आणि जसं आमच्या सिरियलचा कसं थोडासा एक ट्रॅक असतो तो थोडा कमी होतो. मग आम्ही जरा मुंबईला आलेलो, सुट्टी होती म्हणून मग त्या ह्याच्याने निर्मात्यांना भेटणं वगैरे हे चालू होतं. मग इथे जा तिथे जा चालू होतं आणि त्यात आम्हाला तो कोठारी सरांना आम्ही भेटलो आणि त्यांना नरेट केलं पूर्ण त्यांच्या फॅमिलीला ती तशी मीटिंग झाली आणि नंतर तिथून जो प्रवास चालू झाला त्यांनी हो पण ओके बोलून टाकलं. ऍक्च्युली आमच्या 2 कथा त्यांनी फायनल केल्या अजून एक यायची. तर ते असं पटकन जे मिळालं ना म्हटलं अरे झालं पण. आणि त्यांचा सरांचा थोडासा आमचा नेहमीच हे घर जरा फार जुना वाटते. पण एखाद्या चाळीतल्या घराचं आपण रिनोव्हेशन केव्हा करतो, रिडेव्हलपमेंटला केव्हा जाते आणि मोडकडी चाळींवरच जाते. तसं ते वाटायला हवं. त्या सदृशच आपला सेट आहे आणि महेशने तसंच तो डिझाईन केला. त्यामुळे त्या सगळ्या प्रोसिजर मधून हळूहळू हे कॉस्ट्युम्स ते केले. मी कॉस्ट्युम तर केले. इव्हन असं
झालं की मॅनेजर तोपर्यंत आमचा फायनल नव्हता झालेला, त्यामुळे मॅनेजरही मीच करत होते. खरं म्हणजे माझा रोल राहिला साईडला. दीपालीनी तालमीचा हॉल बघण्यापासून तालमीचं जेवण, केटरिंगची सगळी व्यवस्था म्हणजे तुम्ही सगळं सुरुवात कधीपासून केली? लाईक एक पण मार्च मध्ये मार्च मध्ये तुम्ही निर्माता निवडला सुरुवात केली, म्हणजे निर्मात्याने तुम्हाला निवडलं असं मार्च मध्ये झालं. त्यावेळेस फेब्रुवारी एंडिंग पासून आमचं ते चाललेलं चाललं होतं आणि मार्च मध्ये थोडंसं त्याला त्या गोष्टीला वेग थोडं धरला थोडं हा. आणि मग आम्ही ठरवलं की नाटक करायला घ्यायचं तसे आणि इव्हन आमच्या सरांनी म्हणजे प्रोड्युसर आहेत त्यांनी आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटलं. ते प्रत्येक वेळी आम्हाला सांगत होते की ज्या काही गोष्टी होत होत्या की हे लागतंय ओके करा, रिहर्सल हॉलचं आहे ओके करा, जेवणाचं वगैरे म्हणजे सगळं व्यवस्थित पूर्ण त्यामुळे म्हणजे जबाबदारी त्यांनी support. आमच्याकडे दिलेली आणि तोपर्यंत आम्हाला ही असल्यामुळे काय वेगळा कोणीतरी मॅनेजर असायला हवा असं कधी वाटलं नाही. म्हणजे मी मॅनेजर म्हणून फर्स्ट टाइम काम केलं. आणि असं म्हणतात की आपल्याला अष्टपैलू व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. जेव्हा आपल्याला कळतं की त्या गोष्टी कशा केल्या जातात, कशा पद्धतीने चांगल्या होऊ शकतात. तो तुमचा एक कोर जो आपण म्हणू, तुमचं शिक्षण म्हणा किंवा तुमचं एक आधीचं प्रोफेशन म्हणा, ते होतं कॉस्ट्युम डिझाईन किंवा आर्ट से रिलेटेड. तो त्याचा तुम्हाला या नाटकाच्या ओव्हरऑल याच्यात कसा फायदा झाला? ऍक्च्युली कॉस्ट्युम मी जवळजवळ 2011 म्हणजे मी 2008 नंतर बीएससी डिग्री घेतलेली कॉस्ट्युम फॅशन डिझायनिंग मध्ये. त्यानंतर मी बालाजी टेलिफिल्म्स मध्ये काम करत होते ऍज अ कॉस्ट्युम स्टायलिस्ट. एसएल विजनची पण मी जुळून येते म्हणजे सिरियल्स वगैरे करत होते. त्यावेळेला बालाजी टेलिफिल्म्सच्या बघायला गेलं तर ही पवित्र रिश्ता, परिचय, सावधान इंडिया अशा बऱ्याच सिरियल मला इनहाऊस असल्याने बऱ्याच सिरियल करायला मिळाल्या. आणि हे मी सरांना सांगितलेलं कारण आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण डिस्कस होतातच, कारण काय शिक्षण आहे कोणाचं काय काय आपण बेसिक माहितीच असते. असं म्हणाले अरे तू नाटकाचं का नाही कधी, नाटकाचं पण करू शकतो. आणि आपलंच आपण प्रोडक्शन करतो आपलंच करू आपण. नाटकाचं म्हटलं चला तो पण एक्सपिरियन्स. तो सचिन, आपल्याकडे दोन सचिन आहेत. एक सचिन पाटील, एक सचिन देशपांडे. सचिन पाटील आणि सचिन देशपांडे. सो सचिनची कशी काय तुम्ही निवड केली? म्हणजे पहिल्या नंबरला आहे की दुसऱ्या नंबरला? सचिनची निवड दीपाली थ्रू झाली. मला अशा पर्सनॅलिटीचा आणि अशा पद्धतीचा आम्ही असं ठरवत होतो की या रोलला असं हवं. दर्शकांची उत्सुकता आधीच आहे की हे नाटकात नेमकं काय. तर आपण परत सरांकडून थोडक्यात स्टोरी सिनॉप्सिस काहीतरी ऐकूया. एक साधारण अशी गोष्ट आहे, आई नाहीये आणि आम्हाला 3 मुलांना एक वडील आहेत म्हणजे नाना. त्या नानांची आम्ही 3 मुलं. मोठा मुलगा मी, माझ्या बायको सरून दीपाली करते, ती प्रेग्नंट आहे आणि तिची अशी इच्छा आहे की माझ्या मुलांनी ह्या चाळीत जन्म घेतला, मी जे भोगलं ते फुलाचे वाटेल. तिची इच्छा आहे की हे इथून विकून आपण बाहेर कुठेतरी जाऊया. लहान भाऊ आहे, त्याचं कुठेतरी बाहेर अफेअर सुरू आहे आणि त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितलं की 2 BHK फ्लॅट मध्ये होता. ती सतत तगादा लावले मागे 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 सतत लागली. ती म्हणते की मला उद्या घरी नाही. सतत नेहमी काहीतरी कारण इंटिरियरचा हे चालू आहे, बेडरूमचा इंटिरियर चालू आहे. पण एका पॉईंटला ती कधीतरी येणार, कधीतरी काही होऊ शकतं. तो ब्लास्ट होणं गेला मग दोघांचंही असं घडतं की बाबा घरी बाबाच्या मागे बाप विकायला तयार आणि याचा दोघांनाही राग आहे. मी तर बायकोचा बैल आहे, बायकोच्या रिमोटवर करणारा मी नंबर आहे आणि आम्हाला एक बहीण आहे जी मेडिकल कॅम्पला गेली 3 वर्ष आणि त्या दरम्यान ही मुलं, दोन्ही मुलं काय प्लॅन करतात, बापाच्या जीवन काय करतात ते आणि मग अशा रीतीनं ते पुढे काय घडतं आणि बहीण आल्यानंतर बहिणीला काय दिसतं, बहिणीचा काय वेगळा प्लॅन आहे आणि ह्यांच्या प्लॅन मध्ये तिसरा कोणीतरी व्यक्ती येतं आणि मग तिथे फ्रीज होतं का. आणि हे 2 जे सचिन आपल्याकडे आहेत कलाकार, त्यांचे कसे काय रोल आहेत, त्यांचं काय? त्याच्यामध्ये सचिन माझ्या लहान भावाचा रोल करतो. सचिनचं कास्टिंग म्हणताना म्हणजे मी एवढं सांगेन कसं झालं तर दीपालीनी त्याच्यावर काम केलेलं आणि सचिन एक असा चेहरा की होणारसून मी या वर्षी या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आहे. त्यामुळे ना मला असे चेहरे हवे होते, जर निर्माता नाही टिपिकल विनोदी चेहरे त्यांना आम्हालाही भूमिकेसाठी ते नको होते आणि सचिन एक वेगळी इमेज आहे, त्याच्यामुळे ह्या नाटकात सचिन वेगळा दिसतो. माझं शिक्षण झालंय बीकॉम आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. त्याच्यानंतर मी थॉमस कुक इंडिया लिमिटेड नावाची एक इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग ऑर्गनायझेशन आहे, इकडे HRचा जॉब करतो. कारण 1-1.5 वर्ष जॉब केल्यानंतर मग तो जो अभिनयाचा किडा होता तो
वळवळत होताच. सो मग त्यामुळे ह्या क्षेत्राकडे वळलो. पण ह्या क्षेत्रात आल्यानंतर टेक्निकल नॉलेज काही नव्हतं माझ्याकडे. मग जसं FTI म्हणा किंवा मुंबई युनिव्हर्सिटीची कुठली अभिनयाची डिग्री वगैरे असं काहीच नव्हतं. सो काय करायचं, सुरुवात कुठनं करायची असा प्रश्न होता. त्यामुळे मग आम्ही विचार केला की माझा एक मित्र आहे सचिन गोखले, जो आता त्यात दिग्दर्शक आहे. तर तोही तेव्हा स्ट्रगल करत होता आणि तो प्रसादो पुष्कर सर एकत्र येऊन एक फिल्म करत होते, हाय काय नाही काय. त्या फिल्मला तो असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो. तर त्याने मला सांगितलं की तू या फिल्मला असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम कर, मी बोलतो प्रसाद सरांशी. सो मग आम्ही भेटलो प्रसाद सरांना आणि त्यांचा मोठेपणा की माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना त्यांच्या फिल्ममध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी मला घेतलं. सो ते माझं पहिलं पाऊल होतं इंडस्ट्रीतलं असं म्हणायला हरकत नाही. त्या फिल्ममुळे माझी मंदार देवस्थानीशी ओळख झाली, जे पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातलं वेल नोन नाव आहे. तर मग त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांची एक फिल्म येत होती रतिंग धिंगाणा नावाची आणि ते असिस्टंट शोधत होते. सो मग सचिन गोखले आणि मी आम्ही दोघांनी पुन्हा त्या फिल्मला सुद्धा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मंदार सरांबरोबरच मी एका सिरियलला शेड्युलिंग सुद्धा केली. ही सुरुवात आहे माझी. आणि मग त्याच्यातनं बऱ्यापैकी ओळखी झाल्या. मग छोट्या छोट्या भूमिका करत करत मग माझी सुरुवात मी अभिनेता म्हणून केली ती राजा शिवछत्रपती मालिका होती स्टार प्रवाह. त्याच्यात बाळाजी पंत नावाचं कॅरेक्टर होतं, अष्टप्रधानांमधलं एक. तर ते कॅरेक्टर केलं मी आणि मग असं छोटे मोठे रोल करता 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 मला होणार सुन्नी या घरची मालिका मिळाली, जी मंदार देवस्थानी डिरेक्ट केली. मग त्याच्यातनं सर म्हणत तसं घराघरात पोचलेला चेहरा आणि मग ते कॅरेक्टर खूप लोकांना भावलं. मनीष, बऱ्याच जणांचं असंच म्हणणं होतं की आम्हालाही असंच मित्र पाहिजे. मग त्याच्यानंतर त्या मालिकेला जो EP होता त्याने माझ्या नवऱ्याची बायको प्रोड्यूस केली, तो प्रोड्युसर झाला. त्याच्यात पुन्हा एक रोल मिळाला श्रेयस नावाचा. तोही पुन्हा घराघरात पोचलेला रोल होता. आणि हे करता करता मग दीपाली बरोबर आम्ही हृदय प्रीत जागते नावाची मालिका केली. दीपाली माझी तिथे आमची आमची चांगली ओळख झाली. आणि मग दीपालीने सरांना माझं नाव सजेस्ट केलं की सचिनला आपण मग मी सरांना भेटलो आणि स्टोरी ऐकवली मला सगळी. आणि मुळात पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच मला असं झालं होतं की आपण हे करायला पाहिजे. कारण जसं सर म्हणतात की मी कॉमेडी ऍक्टर नाही, तो पिंड माझं काही कॉमेडीचा नाही. पण जेव्हा आपल्याला एखादा माणूस अशा भूमिकेसाठी विचारतो जी आउट अँड आउट कॉमेडी नसली तरी पण त्याच्यात कॉमेडीचा बाज आहे, काहीतरी विनोद आहे, तर ती भूमिका आपल्याला नक्कीच करायला हवं असं मला वाटलं. त्यात परत ह्या नाटकात सस्पेन्स पण आहे. आमच्या नाटकाचं नाव जे आहे ते आहे वा काय प्लॅन. तर या नाटकातल्या प्रत्येक पात्राचा स्वतःचा असा एक प्लॅन. तर तो जो प्लॅन आहे तो प्लॅनच खरं तर ह्या नाटकातला सस्पेन्स आहे. सो आत्ता रंगभूमीवरती कॉमेडी आणि सस्पेन्स असं नाटक जर आपल्याला समोरनं मिळतंय तर आपण का सोडावं असं माझ्यासमोर प्रश्न होता. त्यात संजय सर डिरेक्ट करणार होते. एवढं मोठं नाव आहे इंडस्ट्रीतलं आतापर्यंत, एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. त्यांची स्पेशालिटी हीच आहे की त्यांनी एकाच प्रकारची भूमिका कधी केली नाही. म्हणजे कॉमेडी तर कॉमेडी करून झालं, खलनायक तर खलनायक करून झालं. दे धक्कामधली भूमिका त्यांची इतकी गाजलेली आहे जी पूर्णपणे वेगळ्या बाजाची भूमिका आहे. सो अशा ऍक्टर बरोबर काम करून आपल्याला एक अभिनेता म्हणून शिकायला मिळतं. प्लस ते डिरेक्ट करणार होते तर त्यांचा प्रत्येक भूमिकेकडे बघण्याचा जो एक अप्रोच आहे तो खूप महत्वाचा होता माझ्यासाठी. म्हणून मग मी म्हटलं की आपण लगेच स्वीकारायलाच पाहिजे ही भूमिका. आणि मग अशा प्रकारे आमची रिहर्सल वगैरे सुरू झाली. हा जो आहे जसं सर म्हणाले की नानांना 3 मुलं आहेत. मोठा मुलगा, मधल्या मुलाचा रोल मी करतोय आधी आणि आमचा एक बहीण आहे. आणि मी म्हणत तसं प्रत्येकाचा एक प्लॅन आहे, प्रत्येकाचं स्वतःच एक कारण आहे की मी हा प्लॅन का केला. तसा हा थोडासा तापट स्वभावाचा आहे, आत्ताच्या जनरेशनला रिप्रेझेंट करणारा आहे. त्याच्या काही स्वतःच्या आयुष्याकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत. जरी तो चाळीत राहिलेला असला तरी इथून पुढचं माझं आयुष्य चाळीतच मला नाही घालवायचं हे त्याचं बेसिक म्हणणं आहे. आणि माझं जेव्हा लग्न होईल आता त्याने स्वतःचं अख्खं बालपण ह्या घरात घालवलंय. दादा वहिनीला बघितलंय की ते कसं अडगळीत राहतायत, त्यांचे जे इश्यूज आहेत ते सुद्धा त्याने बघितलेले आहेत. सो निदान आपल्या लग्नानंतर आपल्याला हे इश्यूज फेस करायला लागू नये त्याच्यासाठी आपण निदान मोठ्या घरात जावा हा त्याचा मेन हेतू आहे. त्याच्यासाठी तो त्याच्या बाबांना कन्व्हिन्स करत असतो, आमच्या नानांना कन्व्हिन्स करत असतो. पण मग ते नाना त्यांचा एक प्लॅन आहे, त्यांचा स्वतःचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की त्यांना ते घर नाही विकायचं.
सो मग त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी घडतात, म्हणजे नानांना कन्व्हिन्स करू शकतोय का हे घर विकायला, नाना कन्व्हिन्स होत आहेत का हे घर विकायला, आणि जर नाही तर मग नाना काय करतात आणि आमची जी बहीण आहे ती काय करते, हा सगळा जो एक केऑस आहे, हा, तर तो क्वेश्चन इज वा काय प्लॅन. आणि हे खूप कॉमेडीच्या अंगाने घडतं. मी बऱ्याचदा इंटरव्ह्यू देताना म्हणतो की जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन असेल, घरात वादविवाद झाले असतील, नोकरी व्यवसायात काही टेन्शन असेल, तर प्लीज आमचं नाटक बघायला आहे. मला खात्री आहे की तुम्ही पुढचे 3 तास आणि त्याच्यानंतर घरी जाऊन जे काही तुमचे 2-3 तास असतील, नाटकाचा जो हँगओव्हर असतो, सो टोटल 6 तासांचा तुम्हाला एक छान ब्रेक मिळेल सगळ्याच टेन्शन पासून. आणि तुम्ही त्याची भूमिका करताय त्या भूमिकेमध्ये किती वेळ लागला किंवा ते तुम्हाला कसं तुम्ही पटकन अडॉप्ट केलं किंवा त्यामुळे तुम्हाला काय अनुभव आला? नाही, आम्ही अजूनही थोडंसं चाचपडतो आहोतच. असं नाही, काय प्रयोग म्हटल्यानंतर, म्हणून त्याला प्रयोग हे नाव आहे की नाटक ज्याला प्रयोग का म्हणतात. पण आपण प्रत्येक जण कुठेतरी चाचपडत असतो, काही ना काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करत असतो. एक 50%, 60%, 70% तुम्ही रिहर्सलला पोचता. त्याच्यानंतर जेव्हा जसे जसे तुमचे प्रयोग होत जातात तसं तसं तुम्हाला त्या भूमिकेचे अजून बारकावे कळत जातात. प्रयोगानंतर बरेचदा सर आम्हाला सांगतात की हे करून बघ, असं घेऊन बघ हे वाक्य नको घेऊस, का नको घेऊस, त्याच्या मागचं एक जस्टिफिकेशन असतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला भूमिकेपर्यंत पोहोचायला खूप मदत करतात असं मला वाटतं. बेसिकली तुम्हाला मिळणारं मार्गदर्शन म्हणा किंवा डायरेक्शन म्हणा, हा. त्याच्याने सुद्धा तुम्हाला फायदा होतो. आपल्याकडे अजून एक सचिन आहे. सचिन, तुमचा काय रोल आहे? तुमचं कसं ते आहे? ज्या हिशोबाने सरांना भेटलो असेल तर त्यावेळेस सरांनी मला बघून ठेवलेलं आणि त्यावेळेस सरांना असं वाटलं असेल की हा इन्स्पेक्टरला जातो. तर सरांनी म्हणून पर्सनॅलिटी वाईज तेव्हा 2 वर्ष आधी हे तर बघितलंच होतं, पण सगळ्यात हाईट म्हणजे ना याच्या कास्टिंगच्या होत्या मी इकडे, तो अकोल्यावरून आला, आदल्या दिवशी निघाला, सकाळी पोचला आणि आल्यानंतर इमिडिएटली त्याचं याचं मेजरमेंट घेऊन कॉस्ट्युम शिवायला टाकले होते. हा, त्या दिवशी आला त्याचे कॉस्ट्युम टाकले हा वेळ सगळ्यात पहिलं कॉस्ट्युम माझं आणि त्या असं. दिवशी आम्ही सगळ्यांचे कॉस्ट्युम घ्यायला चाललेलो. आणि थोडं पास. आणि मग त्या दिवशी इतरांचे कॉस्ट्युम घ्यायला पहिले कॉस्ट्युम याचे शिवायला सुद्धा टाकले. अच्छा, उंचीमुळे काय? हा, आणि तेव्हा मी आल्यावर आणि तेव्हा माझे केस बऱ्यापैकी वाढलेले. केस कापावं लागतील तुला सगळ्यांचा दाढी बिडी पण त्याची होती मला. दाढी वाढलेली आणि केस वाढवलेले. नाही, तसं ते विदर्भामध्ये असं काही निवांत असतं. नाही तेव्हा तो थोडासा बॉडीने पण हा. होता मे बी. आता थोडं इकडे आल्यानंतर थोडं बारीक झालं. हा. आणि मुंबईत मानवली मानवली होती त्याला. ते घरचं खाणं ते हा, बरोबर. विदर्भ म्हटलं त्या प्रश्न तिखट आणि सावजी. म्हणजे एकदम. आणि तेव्हा सरांनी मग ते सांगितलं इन्स्पेक्टरचा रोल आहे. म्हटलं वा, कारण की माझं SRPF मध्ये आधी एकदा सिलेक्शन झालं होतं सारला. तसं नाही, रिअल आयुष्यामध्ये नाही, पण नाटकामध्ये सरांनी त्या विषयात मला घेतलं. तर मी तेव्हा खूप आनंदी झालो. असं झालं असतं त्याचं ना. हा. फक्त पर्सनॅलिटी बघून त्याला ऍक्च्युली अभिनयाची हीच तर खरी खासियत गंमत आहे, आहे. खासियत हा. आहे की तुम्ही जे रिअल आयुष्यामध्ये नाही होत, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इन्स्पेक्टर व्हायचं असेल, कोणाला काय, पण तुम्हाला तिथे ते जगता येतं. जगता येईल. तिथून खरं म्हणजे 2016 मध्ये SRPF माझं सिलेक्शन झालं मेडिकल पर्यंत मी गेलो. आणि जेव्हा माझं मेडिकल आहे त्याच्या 15 दिवसावर माझं बाईकवरून अपघात झाला आणि माझं ACL टेअर झालं. त्यामुळे मग ते माझं medical- राहून गेलं. तो मी आताही माझ्याकडे तो पेपर आहे की एकदा तो राहून गेलेला आहे माझ्याकडे. पण ते झालं, ते सरांनी माझं स्वप्न पूर्ण केलं. असं 3ऱ्या सीनला एंट्री आहे माझी, तोपर्यंत मी प्रेक्षकात असतो. का बरं? कारण सर काय करतात माहिती का, प्रत्येक सीन मध्ये आणि प्रत्येक प्रयोगामध्ये सर काय करताय की काहीतरी नवीन काढताय, प्रत्येक नवीन जोक त्यांच्याच कॅरेक्टर मध्ये. आणि मी बघतो की सर हा आता हे डायलॉग आहे, सर काहीतरी नवीन आणतात त्यामध्ये, ते प्रत्येक वेळेस नवीन वाटतं आणि मला ते एन्जॉय करतात. मी एन्जॉय म्हणजे नाही, 2 सीन मी बघतो जरा बाहेरून आणि नंतर 3ऱ्या सीन मी बॅक साईड म्हणून नंतर जातो मी. पण ते बघायला आणि ते शिकायला पण मिळतं आणि प्रत्येक सीन हा मजेशीर होता आणि आम्ही रोज बघतो ते, तरी आम्हाला ते बोर नाही वाटत. रोज तो जोक आम्हाला नवीन वाटतो आणि मी स्वतः असतो नाही आज काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे. सरांकडून खरंच खूप काही शिकायला मिळत आहे आणि प्रॅक्टिस मध्ये सरांनी खूप सांभाळून घेतलंय. तसं मी म्हणजे माझं पूर्ण नाव सचिन विजय पाटील, मी तसा नांदुरेच आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. 7वी पर्यंत तिथे शिकलोय. आता कलेची आवड म्हटली तर मी छत्रपती शिवाजी कॉलेज आहे तिथे मी 5वी ते 6वी पासून मी कल्चरल ग्रुप आणि याच्यामध्ये होतो आणि मी तिथे करायचो, छोटे करायचो शाळेमध्ये. 6वी पासून 8वी पासून मी अकोल्यात आलो आणि अकोल्यात आल्यापासून मग घरचं थोडेसे वडील वारले आणि मग
मग स्वतःवर आलं सर्व. मग ते करत करत नाटक आणि ऍक्टिंग थोडं कुठेतरी मागे झालं. मग एकदा असं नाही तुम्ही एकदा कामाला लागले आणि तुम्हाला पैसा मिळत जातो आणि मग तुम्ही एक एक गोष्ट पुढे पण करतो आता ते थांबलं. प्रोफेशन तुझं काय सध्या? आता प्रोफेशन हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल आहे 4 ते 5. तिथे मी ऑन कॉल ऑपरेशन थिएटर मध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी असिस्टंट म्हणून आहे. आणि गव्हर्नमेंटला पण आहे तिथल्या अपोलोजी. तिथे आमचे 5 गायनेकॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे मी ऑन कॉल जॉब करतोय. तुमचं शैक्षणिक बीएससी हॉस्पिटलायझेशन मॅनेजमेंट आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट हे झालेलं आहे. हा महत्वाचा भाग आहे. हा, मला असं ते मी विचारायचं म्हणाली की होतं की नाटकात डॉक्टर मला मिळाला येण्याचं तुम्हाला. कारण नाही. म्हणजे इन्स्पेक्टर तर मिळाला प्लस डॉक्टर पण मिळाला आम्हाला. तालमीच्या दरम्यान थोडस जरा हेल्थ नाही इव्हन असं होतं आम्हाला कधी कधी खूप डोकं दुखतं कधी काय मग त्याला विचारायचं सचिन कोणाला सर्दी कोणाला ताप भरला. कुठले डॉक्टर आहे? अच्छा, क्या बात. लोकांकडे फर्स्ट एड बॉक्स असतो, आमच्याकडे आम्ही चालता फिरता फर्स्ट एड माणूस. क्या बात आहे. आणि याचं कारण आमची तब्येत जरा आता बऱ्यापैकी जे मला मुंबईत आल्यानंतर जेवण कुठे मिळालं ते दीपाली मुंबई मिळालंय. कारण की प्रॅक्टिस मध्ये जे जेवण आहे ना अति उत्तम तसं जेवण मला मुंबईमध्ये कुठेच मिळालं. बरेच दिवसात म्हणजे असं होतं ना ते कधी आपल्याला म्हणजे तालमी अजून हवे होते. आणि खरं केवळ जेवणासाठी आम्ही नाशिक म्हणजे मी पुढी आहे तर पण आहेत. आम्हाला ते नाशिकमध्ये जास्त जाणवलं कारण नाशिकमध्ये जे आम्ही सेटवरच जेवायचो फार काय आम्ही असं नाही जेवू शकत की बाबा तेच रोज खायचं. तर हळूहळू म्हणजे सर काय करायचे एक टाइम जरी का होईना कुठून ना कुठून आम्हाला जेवण अरेंज व्हायचं. आणि लोक कसे ऐकतात यांना आपल्याला प्रेमापोटी काहीतरी त्यांना त्यांची इच्छा असते हो. आपल्याला यांना काहीतरी खाऊ घालायचं वगैरे. तर मी काय करायचो 4-5 जणांचं जेवढी आमचं एक पण 10-12 जण जेवून जायचे 10-12 जण जेवून जायचे. इतकं जेवण नाशिकच्या सगळं पण द्यायचं. भाकरीपासून सगळं आम्हाला नाशिककरांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. नक्की. मग नाशिकला प्रयोग तुमचा झाला का? नाशिकमध्ये एक प्रयोग झाला आणि त्या प्रयोगाला खूप आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला. आता आम्ही वाट बघतोय ते चांगल्या तारखेची. कारण कसं आहे आज नाटक चालवायचं जरी म्हटलं ना तर त्याला मी तारीख म्हणजे तारीख आणि वेळ. पूर्वी कसं व्हायचं आम्ही ज्यावेळेला यदाकदाचित नाटक करत होतो ते साधारण 20 वर्षापूर्वीची त्यावेळेला एकंदर परिस्थिती वेगळी होती. टेलिव्हिजन इतकं आपल्यावर हावी नव्हतं झालं. आता काय झालं मालिकांचं प्रमाण वाढलंय चॅनल्स पण खूप वाढले त्याच्यामुळे वर्किंग डेज मध्ये होत नाही प्रयोग. आणि तेवढी प्रयोगाला गर्दी नसते. काही ठराविक नाटकांना आहे नाही पण ते प्रमाण नाही राहिलं आता. आणि नक्कीच आपण म्हणू शकतो की समाजातील लोकांची दिनचर्या बदलली. आपल्या रोजचे पॅटर्न्स बदलले. फोन बदलल्यामुळे अँड्रॉइड फोन आल्यामुळे आज तुम्हाला बसल्या जागी सगळं सगळं मिळतंय. त्यामुळे ना सगळी गणितच बदलली. आज तुम्ही जर ट्रेन मधून जा किंवा बस मधून जा सगळेजण रिस्पेक्ट मान खाली करून असे मोबाईल बघत असतात. फोन बोलतात. हे फोनच आहे. आज लोक रिस्पेक्ट द्यायला लागले. तर बदललंय एक साधारण. आणि पहिले कसं होतं की पहिले असं मान खाली घालून रिस्पेक्ट देणं होतं. आज हेडफोन काढलं म्हणजे रिस्पेक्ट दिला की हो मी तुला ऐकायला माझं कान उपलब्ध करून देतोय असं पण आहे. So तिथं नक्कीच झालं लोक खूप मोबाईल मध्ये वेळ घालायला लागले. रील्स पण काहीच नाही. ते कसं आहे की ना काही जण रील्स मध्ये घेत नाही. आता शिरीष लाटकर आमचा मित्र आहे लेखक आहे तो. त्यांनी सुद्धा सांगितलं की त्याला असं विचारलं की लेखक म्हणून तुम्हाला काय वाटतं मालिकांचा दर्जा खालावलाय. तर त्याचं म्हणणं एका बाबतीत मला थोडंसं रास्त वाटतं की पूर्वी ठराविक लोकांकडेच होता म्हणजे अतिशय दर्दी होते असे थोडेसे पैसे राखून होते ज्यांचं वाचन होतं असं काही की बरेचसे लोक अशा पद्धतीची काही माणसं होती. त्यांच्याकडे टेलिव्हिजन होतं त्यामुळे त्या मालिकांचा एक वेगळा दर्जा होता. त्यांच्याकडे पाहिलं जातं साहित्यिक मूल्य त्यांना माहिती होती. ज्यांच्याकडे पैसा होता अशी एक उच्चवर्गीय उच्चवर्गीय आपण ज्याला म्हणूया त्यांच्याकडे तो पैसा होता. आता पैसा सर्रास कुठे कोणाकडे आलाय किंवा टेलिव्हिजन इतकं स्वस्त झालंय आज ओटीटी सारखं माध्यम असं सर्रास कोणासाठी उपलब्ध झालंय. त्याच्यामुळे ना ते आता निर्मिती मूल्य आणि सगळ्याच गोष्टींना बदलले आणि त्यामुळे चॅनल्स एवढ्या वाढल्यामुळे कलाकारांची उपलब्धी पण कलाकार पण खूप प्रमाणात वाढत गेले. मग आता त्या टेलिव्हिजनला ज्यांची वर्णी लागत नाही मालिकांमध्ये ते मग कुठेतरी मोबाईलच्या रील्सच्या माध्यमातून आपली भडास काढणं असतं आणि त्यातून सुद्धा आपली एक कला म्हणू शकतो की कलाकाराला एक स्टेज मिळणं एक प्रेक्षक मिळणं हे खूप गरजेचं असतं. आणि ज्याला ते मिळतं त्यांना त्या पद्धतीने पुढे काम करायला अजून एक प्रेरणा मिळते.
आणि ज्यांना ते नाही मिळत त्यांचे प्रयत्न सुरू असतात. सचिनचं काय मत म्हणजे? सचिनचं काय? नाही, ह्याला दोन दोन बाजू आहेत. एक ह्याच्याने काही कलाकारांना व्यासपीठ मिळतं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्याने आता अर्थार्जनही सुरू झालंय बऱ्याच जणांचं युट्यूब मधनं आणि इंस्टाग्राम मधनं वगैरे. ज्यांना अभिनेता म्हणून करिअर करायचंय किंवा अभिनेत्री, तर त्यांना हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माहिती असतं की इंस्टाग्रामचे रील्स हे माझं अंतिम ध्येय नाही. कदाचित त्याने सुरुवात होऊ शकते किंवा एखाद्याकडे काम नाहीये तर तो मग त्याची कला दाखवण्यासाठी त्या रील्सचा वापर करू शकतो. ज्यांना ह्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा आहे, ज्यांना ह्याच्यात करिअर करायचं या क्षेत्रात, तर इंस्टाग्रामचे 2 मिनिटाचे रील्स करून आपण करिअर नाही करू शकतो असं माझं मत. त्याच्यासाठी जो पूर्वीचा प्रवास होता, जो तुम्ही केलाय, एकांकिका, नाटक, त्याच्यानंतर मग मालिका किंवा चित्रपट, हे जे याला काय म्हणत ग्रूमिंग, जे घडणं आहे, घडण्याची जी वृत्ती आहे ही आता नाहीये. त्या 2 मिनिटाच्या रीलमुळे लॉंग टर्म एखादा व्हिडिओ बघण्याची कपॅसिटी पण संपत चालली माणसं. 10 मिनिटाचा व्हिडिओ जर तुम्ही 2 मिनिटाचे रील्स बघताय 10 मिनिटाचा एखादा व्हिडिओ तुमच्या समोर आला तर तुम्ही पटकन बघत नाही. तुमच्या सवयीप्रमाणे तो पुढे हा जो पॅटर्न आहे ना, ते थोडक्यात असं आपण म्हणू ना, सहज उपलब्ध होणारं मॅगी किंवा सहज उपलब्ध होणारं चॅट हे आपलं सकस अन्न असू शकतं. नाही. आणि त्याचं T20चे फॉलोअर्स आहेतच, पण अल्टिमेट क्रिकेट हे तुमचं टेस्ट क्रिकेटच आहे ना. त्याला एक वेगळं स्किल लागतं. त्याला स्किलच लागतं आणि ते ग्रूमिंग, मला तेच म्हणणं आहे, हे जे ग्रूमिंग आहे, घडणं आहे, जे आज तुमच्याकडे आहे, ऑब्झर्व करण्याची कला, आणि ही जी ऑब्झर्वेशनची जी कला आहे, घडणं जे आहे, संस्कार होणं जे आहे, हे फार गरजेचं आहे जर तुम्हाला ह्याच्यात लॉंग टर्म करिअर करायचं. नाही तर मग 2 मिनिटाचं रील हे त्याची जेवढं ड्युरेशन 2 मिनिटं आहे ना, तेवढ्या करिअरचं ड्युरेशन पण मग तितकंच शॉर्ट होऊन जातं. कारण मग आज इंस्टाग्राम कधीतरी, जसं माझ्या मते इफ आय एम नॉट रॉंग, आधी काहीतरी टिकटॉक आलं, मग त्याच्यावरती ते बॅन झालं, मग इंस्टाग्राम आलं, मग इंस्टाग्रामचे आता उद्या कुठेतरी काहीतरी नवीन येणारच ना. तो तेवढी तुमच्यात इन्कॉर्पोरेट करण्याची ताकद आहे का, सगळ्यात मोठा प्रश्न. जे ते घडले, अगदी साधं सांगायचं तर माझ्या माहितीप्रमाणे माझी जनरेशन होती ती फोटो घेऊन स्ट्रगल करत होती. प्रत्येक स्टुडिओमध्ये जा, कास्टिंग डिरेक्टरकडे जा, अमुक. आता ऑडिशनच घरातनं शूट होतात. ऑडिशनची लिंक लागते. ऑडिशनची लिंक लागते, जे की खरं तर जाम रिस्की प्रकार आहे. माझं पर्सनल मत आहे की ऑडिशन घरनं शूट करून देणं हा खूप रिस्की प्रकार आहे. कारण समोरच्याला काय हवंय हे जेव्हा तो समोर असतो, तो दिग्दर्शक जेव्हा तुमच्या समोर असतो, तेव्हा तो तुम्हाला जितक्या चांगल्या पद्धतीने सांगू शकतो ते तुम्हाला फोनवरती नाही सांगू शकत. बरं, मग तुम्ही तो एक टेक पाठवणार, मग त्याच्यावरती तो सांगणार हे असं करून पाठव, मग तुम्ही परत तो टेक करून पाठवणार, मग तो परत त्याच्याने खुश नसेल. आपल्याला कळतच नाही करायचंय काय. म्हणजे नवोदितांना पण देतात त्यांना काही एक्सपिरियन्सच नसतो, अशांना डायरेक्ट सिरियल मिळालेलं आहे सगळ्यात महत्वाचं आणि मग ते फसणं होतं. अभिनयाचं किंवा काय म्हणतात ऍक्टरचा सीव्ही व्हॅलिड नसतो, हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असं मला वाटतं. ऍक्टरचा सीव्ही, मी स्पेसिफिकली म्हणतो, डिरेक्टरचा सीव्ही मॅटर करतो, सिनेमॅटोग्राफरचा सीव्ही मॅटर करतो, ऍक्टरचा सीव्ही फार मॅटर नाही. तुम्ही ह्याच्या आधी 100 फिल्म केल्या असतील म्हणून तुम्हाला 100 फिल्म केल्यात म्हणून 101 फिल्म मिळेलच काहीच नाही. तुम्ही 100 फिल्म केल्यानंतर सुद्धा अगेन शून्यापाशीच येऊन थांबलेले असतात. त्या पात्राची गरज, त्या लुक्सची गरज, त्या अभिनयाची अनुभव जरी असला तरी त्या कथेच्या गरजेनुसार अभिनेत्याला काम मिळतं आणि हे एक रिपीटेड प्रोसेस आहे. आणि दुसरी गोष्ट काय होतं ना, ते असेंबल करतात. सचिनला मी जर ह्या एखाद्या मालिकेत पाहिले, तसं ह्या मालिकेमधला आता हिरोईनचा मित्र, हिरोचा मित्र होता, हिरोईनचा मित्र म्हणा. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही कधी व्हिज्युअलाइज करणार ह्या माणसाला कुठेतरी अशा गावरान एका विषयामध्ये तुम्ही त्याला बघा, तुम्ही ट्रायक्टर करून बघा, तर हे बघणारे फार कमी लोक नाहीच असं म्हणाल. किंवा त्यांनी जरी ते बघितलं तरी त्या बघितलेल्या नवीन कल्पनेला म्हणा किंवा नवीन पात्राला म्हणा, तो ऍक्टर सुद्धा तेवढ्या इंटरेस्टनी न्याय देणार असला पाहिजे. ते सुद्धा तेवढंच. नाही, माझं असं म्हणणं आहे की ना, इतकी वर्ष हे लोक काम करतायत, तुम्ही काम करताय, ते उगाच नाही लोकांनी त्यांना डोक्यावर काहीतरी आहे म्हणून त्यांची फक्त एवढंच की तुम्ही त्यांची एकच बाजू पाहिजे. तुम्ही एखाद्या बॉलरला असं म्हणाला त्या धोनीला हेलिकॉप्टर शॉट म्हणा, बाकीचे पण तो मारू शकतो, बघा जरा तुम्ही लेडीज ऑफला पण चांगला खेळू शकतो. म्हणजे आपण एक बहुआयामी व्यक्तिमत्व असणं हे नक्कीच गरजेचं आहे. आता एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही गेला ना, अरे इथं पायासूप खूप छान मिळतो,
बाकी बिर्याणी पण चांगली आहे. तुम्ही ट्राय तर करा. ते माझं म्हणणं असं आहे का की ना तुम्ही ना जोपर्यंत त्या कलाकारांवर विश्वास टाकत नाही ना तोपर्यंत ते अर्थात त्या कलाकारांनी पण तसा वेळ द्यायला हवा. पण मला असं वाटतं की ना सातत्याने आपण जे काम ज्या पद्धतीचं काम करत असतो ना तर आपलं कदाचित ते अंगवळणी पडत असेल तेवढी मानवी स्वभाव वाटतो. ते सोपं ते लवकर आपण करू शकतो किंवा त्याची सवय लागते. तो अशा पद्धतीने. नाही पण तेच आहे ना म्हणजे संधीचं सोनं हे संधी मिळाल्यावर होऊ शकतं ना. संधी नाही मिळाली तर काय करणार तू? बरोबर. मला तो म्हणजे आपण हेच म्हणू शकतो की ज्यांना ज्यांना संधी मिळाली आहे त्यांनी ग्रेटफुल राहणं, त्यांनी ग्रॅटिट्यूड ठेवणं आणि नवोदितांना मदत करणं आणि आपल्या मार्गाने जात असताना आपल्याला जे अडचणी आल्या ते इतरांना होऊ नये म्हणून देवाकडे प्रयत्न करणं, प्रार्थना करणं. सो हाच आपण यातनं एक पॉइंट काढू शकतो. सो सचिनजी तुम्ही पोलिसांच्या भूमिकेमध्ये आहात. तुमचं स्वप्न पण सरांनी साकार केलंय असं तुम्हाला वाटतं. मला आता हे जे आता तू सांगतोय माझं जे स्वप्न होतं हे मला आता या पॉडकास्ट पहिल्यांदा कळतंय. या बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत कारण आपण या विषयावर आता आपण असं बोलत नाही ना. आणि त्यांनीच बघ ना त्यांनी त्याच्यात तो बघितला ना. म्हणजे सरांनी मला संधी दिली आता मी त्याचं सोनं करणार. सरांनी त्याच्यात ते character character बघितला कदाचित त्यानेही बघितलं नसेल म्हणजे त्याला ऑन स्टेज म्हणतो मी त्याला त्याची इच्छा होती करायची SRPF ची त्याने परीक्षा दिली पण ऑन स्टेज आपण काहीतरी इन्स्पेक्टर करू वगैरे मी त्याच्या त्यांनी मध्ये नसावं कदाचित पण त्यांनी इव्हन बघितलं. आम्ही जी मालिका करत होतो तेव्हा डिरेक्टर आमचे जे आहेत त्यांनी मला त्यावेळेला फक्त साडी आणि पूर्ण असा माझा गेटअप होता की डोक्यानं पदर चंद्रकोर टिकली महाराष्ट्रीयन पूर्ण लुक होता. आणि नंतर जेव्हा आमची फर्स्ट त्यावेळी पार्टी होती त्या पार्टीमध्ये हिला मी सुद्धा आणि त्यामध्ये दिग्दर्शकाने वेस्टर्न आउटफिट मध्ये तिला पाहिलं आणि मी असं होतो एकदम मुळात पदर विजत घेऊन जाणार हे कोण आहे कम्प्लीट वेगळी. आजही मी आम्ही कधी गेलो ना आज तुमची ती मालिका वगैरे बघतो वगैरे आणि ही कधीतरी बरोबर असली ह्या त्या सावित्री हो म्हणजे मला ती ओळखतात कारण माझा चेहरा जसा आहे तसा होतो ही कम्प्लीट वेगळी वाटते. त्या पार्टीमध्ये सुद्धा मला आम्हाला जसं शॉक तसं इव्हन ते डिरेक्टर पण शॉक झाले म्हणतात अरे मी हिला हे कॅरेक्टर देऊन किंवा हे करून वाया आपली जशी एक म्हणतो आपण बोलण्याची लकब आहे किंवा आपल्यावरची ठेवण आहे म्हणून त्याच्या व्यतिरिक्त जाऊन जर अभिनय करून तो सक्सेसफुल असं म्हणजे ते त्या भूमिकेत जाण्याची तुमची जी तीच तर खाली कला आहे असं मला वाटतं. आता हिचं त्या मालिकेमध्ये फार सोशल रोल हो आणि मी डॉमिनेट करणारा साहेबराव पाटील पण आम्ही चर्चेदरम्यान किंवा गप्पा मारायचो इव्हन त्यांना तेव्हा वाटलं पण नसेल की हे कॅरेक्टर करेल नाही करेल माहिती नाही त्यांच्या डोक्यात काय होतं मला बघून काय हे ना कारण फर्स्ट टाइम आम्ही ऍज अ कलाकार म्हणून पण मी पहिल्यांदाच भेट झालेली त्यामुळे मी माझा रोलच तसा होता नाही हा एका गोष्टी असं आणि हे डॉमिनेटिंग फुल त्या मालिकेत आणि त्यानंतर म्हणजे या याच्यामध्ये या नाट्यामध्ये वाकाटदारांमध्ये ती डॉमिनेटिंग आहे कर्ज चुकवलं कर्ज चुकवलं जे मला त्यांनी तो म्हणजे हे दिला 60 मारते वगैरे ती पण असं नाही मी मला असं पण मला खरंच असं कधी येते असं वाटतं मी म्हटलं सर खूप म्हणजे मारते वगैरे सुरुवातीला तर असंच व्हायचं म्हणजे मी मारणार नाही म्हणायचं अरे मार तू मारलेस तरच ते दिसणार ना लोकांना की तू किती डॉमिनेटिंग आहेस किती हे आहे म्हणून हा बावळट आहे पण ऍक्च्युली नवरा बावळट असतो म्हणून मी मारते असं आहे तर मी अशी जास्त रिव्हील करू नका स्टोरी. थोडक्यात त्याच्यामध्ये ना तिला एक तर ते चॅलेंजिंग तिला त्या मालिकेविषयी ह्या नाट्यात खूप वेगळा रोल करायला मिळाला आणि थोडासा हलकासा ह्युमरस आहे पण ते पुन्हा तेच म्हणतो ना की विनोदासाठी कोणी इथे विनोद करत नाही ते असं सहज फ्लो मध्ये घडणारे विनोद आहे आणि तीच ह्या नाट्याची खासियत आहे. आणि या व्यतिरिक्त या नाट्यामध्ये नानांचा रोल करणारा किरण शिंदे आहे किरणनी सुद्धा आम्ही एकत्र फिल्म केली बाबू नावाची त्या बाबू नावाच्या फिल्म मध्ये अप्रतिम रोल केला आणि मला इथे करेक्ट आणि तरुण मुलगा पण वयस्कर वाटणारा आमचा बाप आम्हाला वाटलं पाहिजे. मी बोलू शकतो की मुलं ऍटलिस्ट त्याच्यावर नानीच्या वळणावर गेली जे नानीसारखी झाली अशी आम्ही सगळी आणि खूप आणि कलाकार देतील श्रद्धा मांगले जी आमच्या बहिणीचा रोल ती आपली आमची कधी मालिकेत केलेली आहे खूप चांगली कलाकार आपली
आसावरी एवढे आणि ऋतिका चाळके ह्या दोन मुली एमबी कॉलेजमध्ये आहेत आणि जे प्रायव्हेट नाटकांमध्ये एखाद्या स्पर्धांमध्ये खूप सातत्याने काम करतात. अशी मुलं सुद्धा केदार आम्हाला- शिरसेकर पण आहे. केदार शिरसेकर सारखा नट जो आहे ज्याला आपण सैरेचे त्यांनी 2,500 प्रयोग केले, 2,500 शोध हम्म. सैरेचे. आमच्या यथा कदाचित या नाटकाचे त्यांनी जवळजवळ 1400 प्रयोग केले. म्हणजे इतका प्रयोगांचा अनुभव त्याच्या पाठीशी आणि असा कलाकार आणि आम्ही त्याचं काम केलं होतं यथा कदाचित. त्यामुळे आम्हाला माहिती होतं कसा तो शकतो काय वगैरे. छान टीम जमून आली आमची नाटकाची निमित्ताने आणि खरं तर ही सगळी तरुण मुलं आहेत. मीही तरुण आहे. चिरकाल. थोडासा एक डिफरन्स आहे थोडासा, पण ही सगळी मुलं खूप इंटरेस्टिंगली काम करतात आणि आमचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे म्युझिक डायरेक्टर कृष्णा देवा नावाची ही जोडी आहे संगीतकारांची आमच्या, त्याचा मोठा भाऊ जो आहे कृष्णा त्याने आत्ताच SYची एक्झाम दिली आहे. कृष्णा जो आहे त्याने आता 10वी पास आउट झाला आहे. इतका तरुण संगीतकार आमच्या नाटकाला. मला असं वाटतं आमच्या नाटकाचं म्युझिक 3 ते 4 दिवसात त्यांनी करून दिलं. अशी इतकी जबरदस्त मुलं आहेत. इतकं फास्ट काम करणारी आहेत सगळ्याच बाबतीत. महेश धानोरकर सारखा कोकणातला आमचा मित्र रत्नागिरीतला, त्यांनी या नाटकाचं सेट कॉस्ट्युम खूप आले, मेकअप मेकअप. आमचे ते अभय मोहिते ज्यांना आपण पक्को प्रकार पुन्हा अजून काय हे शबाना आझमी. शबाना आझमीचे पर्सनल Personal मेकअप makeup. दगडी चाळपासून ते माझ्यावर असायचे आणि मकडीचा बीटअप जो आहे शबाना आझमी त्यांनी केलं. म्हणजे एवढं मोठी Versatile केलंय. हा म्हणजे मोठी माणसं आहेत आपल्याबरोबर. बरं, कामाचा प्रगल्भ अनुभव असलेली माणसं, एक्सपिरियन्स खूप आहे म्हणजे खूप माणसं आम्हाला द्यावं. चांगली भक्ती तयार झाली. निर्माते देखील आमचे चांगले आहेत आणि आता आम्ही जस्ट म्हटलं तसं जरा आम्हाला चांगल्या तारखा निघेल तसं तुम्हालाही आम्हाला आमंत्रण देऊ, आपल्या प्रेक्षकांनाही आम्हाला नक्की, आमंत्रण देऊ. सस्पेन्सफुल धमाल विनोदी नाटक जर बघायचं असेल तर वाक काटलाय या आमच्या नाटकाला सध्याच्या रंगभूमीवर तरी पर्याय आहे. क्या बात. आणि असं म्हणू शकतो आपण की आता हे सर्व तुम्ही जे म्हटले की असं तुमचे इतर नाटकांचे पण प्रयोग असतात, तुमच्या मालिकांचे शूट असतात. सो एक कलाकार म्हणून तुम्ही तुमचं जे शेड्यूल आहे त्याचं तुम्ही मॅनेजमेंट कसं करता? मी तरी काही सिनेमाचं शूटिंग असलं तरी मी नाटकाला प्रेफरन्स पहिला देतो. मग त्या दिवशी प्रयोग होऊ न हो काय असेल ते. पण जनरली आता कसं आहे पूर्वी नाटकं महिनाभर व्हायचे म्हणजे आठवड्याच्या आठवड्याला पूर्ण दिवस व्हायचे. आता तसं राहील नाही. ते आले शनिवार रविवार ते आपण कसं आहे फार मोठा जिकरीचा प्रश्न आहे ना सगळ्या निर्मात्यांच्या पुढे, कारण नाटकांची संख्या जास्त झाली आहे आणि थिएटर्स आपल्याकडे फार कमी आहे. त्यामुळे प्रत्येकाला जर शनिवार रविवार हवा असेल तर बाकीच्या नाटकांनी काय करायचं. त्यामुळे फार मोठा टास्क आहे ना सर्व निर्मात्यांच्या समोर कलाकारांसमोर. पण तरी सुद्धा त्यातूनही कसं मार्ग काढत काढत आपल्याला पुढे जाता येईल हो, आणि बघण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आता आपण असं पण म्हणतो की एक कलाकार म्हणून जेव्हा आपण घराघरात पोहोचतो, आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचते, आपला अभिनय लोकांपर्यंत पोहोचतो आणि मग काही दिवसांनी किंवा काही आपण त्या काळामध्ये राहिल्यानंतर लोक असं पण विचार करायला लागतात समाज माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये म्हणतो ट्रोल होणं. तो त्याबद्दल तुमचे काय मत? प्रत्येकाचं आपापलं मत असतं आणि तो ते मांडतो आणि त्याच्यावरनं मग लोकांना जे काय वाटतं राईट रॉंग त्याच्यावर लोक बोलतात ट्रोल. तुझं काय म्हणतात? बिनधास्त करायचं ट्रोल. त्यांना चुकलेले ट्रोल करतात आपण लक्ष नाही द्यायचं. बस लोक बोलणारे बोलत राहतील. काय इग्नोर करणं, इग्नोर करणं हा काय त्याला पर्याय नाही. आता जर तुम्ही एकतर मग तुम्ही तुमचं सोशल मीडिया अकाउंट बंद करा, फेसबुक इंस्टाग्राम जे काय असेल ते. आणि जर आहात तुम्ही आणि तुम्ही तुमच्या लाईफचा एक महत्वाचा भाग त्यांना ऍक्सेसेबल करून देताय, ज्याच्यात तुम्ही तुमच्या दिवसभरात मी किती कप चहा प्यायलो, किती कॉफी प्यायलो, मी कुठे फिरायला गेलो, मी आज हे शूज घातले ते घातले, इतका जर तुम्ही ऍक्सेस लोकांना देताय तर मग त्यांचं जे काही त्याच्याबद्दलचं मत आहे ते जर मांडत असतील तर मग त्यांना प्रत्येक वेळेस चुकीचं ठरवण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा मग तुम्ही इग्नोर करत आहे, दुसरं काही पर्याय आणि चूक आहे की बरोबर आहे ते त्यांना ठरवू दे त्यांच्याशी. एखाद्याला किती तुम्ही तोंड देत आणि बसता. महत्व किती देणार तुमच्या लाईफ मध्ये त्याच्यासाठी महत्व आहे का? इतर बऱ्याच गोष्टी आपण करायची. एखादी पोस्ट मला आवडते म्हणून मी केली, मला रील वाटलं मी केली, तुम्ही लाईक करा नका करू द्या, माझ्या आवडीसाठी करते, मला बरं वाटतं त्याने. फक्त हे सगळं आपण पोस्ट करत असताना मला एखादी रील करावीशी वाटत असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सामाजिक भान किती राखलंय हे करणाऱ्यांनी पण हो. लक्षात घ्यावं.
तेच आहे. आणि आपण काय स्टेटमेंट करतोय हे सुद्धा त्याचं भान आपल्याला असायला हवं. कारण कसं आहे आज प्रत्येक जण काय म्हणतो ना की एखाद्या गोष्टीचं शहानिशा करण्यात फार माहीर झालेला आहे. चौकस बुद्धी प्रत्येकाची त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं मी तसा विचार करून गेला ना ते तर मला ते चुकीचं वाटतं. एखादा ह्या डिबेट त्याच्यावर होतो त्याच्यावर. पूर्ण इंस्टाग्रामच्या कमेंट्स वर बघायला तर पूर्ण त्याच्यावर डिबेट खूप आहे लोक आणि मला असं वाटतं नाही आणि एक बोल ना तू जर हा विचार केला ना मुळात त्यांना आपण काही गोष्टी करत असताना आपण त्यांच्या हातात पोलीस देता कामा नये असा काहीतरी चर्चेचा विषय होणार नाही या गोष्टीची आपण काळजी पण घ्यावी. मला असं वाटतं काही लोक चर्चा व्हावी म्हणून करतात. ज्यांना चर्चेचं एक हे बनायचं असतं ना म्हणूनही करतात. म्हणजे आता मी गेले काही ट्रेंड बघतोय काही लोक नाहीये. एक्झॅक्टली म्हणजे जितकं घाण तुम्ही कराल तितके त्याला नजरेत व्ह्यूज या. जास्त आहे आणि जेवढं ते घाण करून तुमचे व्ह्यूज जास्त आहेत तेवढे तुमचे फॉलोअर्स म्हणजे लोकांची वाढलेले. मेंटॅलिटीज काय ही- झाली आहे ना हेच कळत हे गणित आहे. म्हणजे आता उदाहरणं आता बरीच आहेत आपल्याकडे. So, कलाकाराच्या मनावर काय परिणाम होतो यासाठी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. मला असं वाटतं मला तर काही फरक पडत नाही या गोष्टीचा. कारण मी काही लोक मलाही सांगत असतात की तुम्ही असं काहीतरी करू नका तसं होईल. मुळात तुम्ही मला ओळखता कसे माझ्या सिनेमांमुळे नाटकातल्या भूमिकांमुळे तर मी जर ऍक्टर आहे तर मी त्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. हा सोशल मीडिया मी हाताळायला हवा पण ते हाताळत असताना सुद्धा सगळंच आपण प्रेक्षकांना देतो म्हणजे घरची सगळीच माहिती पुरवते इतकंही करू नये. हो. आता मी इथे अमुक ठिकाणी आलोय अमुक ठिकाणी आलो हे याचं लाईव्ह जवळजवळ दिल्यासारखं सगळं असं काही करायची काही गरज नाही. तुमचं जर ते प्रोफेशनल अकाउंट असतं ना तर आपण ते कामाचीच माहिती तेवढी देऊया ना. कारण तुम्ही ऍज अ सेलिब्रिटी आहात आता हे आहेत तर त्यांचं पेज तेवढ्या पुरतं राहू दे की बाबा मी इथे फिरायला गेलो मी तिथे गेलो माझी फॅमिली मग मी असाच जातोय मी आता इकडे आहे हे गरज नाहीये टाकायची असं. हा तेवढं एखाद्या भान ठिकाणी आपण राखून गेलो घ्यायचं. आता फॉर एक्झाम्पल हम्म. रायगडासारख्या ठिकाणी गेलो तिथल्या काही वेगळी माहिती मिळाली महाराष्ट्राच्या ठिकाणी गेलो कुठे आपण इथं जातो इकडे अशा बऱ्याचशा ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतात त्याविषयीची एक वेगळीच माहिती आपल्याला मिळालेली असते. हम्म. त्याविषयी पोस्ट तुम्ही करा चांगल्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणून मी यांना सांगितलेलं म्हणून तुम्ही एवढ्या ठिकाणी जाता हॉटेल्स तर प्रत्येक ठिकाणी जेवता वगैरे तर ते उलट टाकत जा का कारण ती माहिती मिळते. हा म्हणजे करणारे लोक. हे त्या बाबतीत एक मला खूप म्हणजे काय म्हणतात बूस्ट केलं म्हणण्याची ना एक चावी दिली मला आणि मला चार्ज आपण त्यामुळे होतो ना की आपण एवढ्या ठिकाणी जातो आणि त्यांनाही आणि ते लोकांना हवं असतं. सहजतेने केलेली गोष्ट. आणि बरोबर ऑफकोर्स तुमच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर मी तुमच्याविषयी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जर पोस्ट केली आणि मग कधीही गेल्यानंतर तुमच्याकडे मला जर नेहमीच चांगल्या पद्धतीने रिसिव्ह केलं जात आहे तर मग त्याची आपण परतफेड कुठेतरी माणुसकी म्हणून एक मित्र म्हणून आपण जर करू शकत असू तर याचा आणि मला वाटतं याची जाणीव मला त्यांनी करून दिली आपण करायला हवं. नक्कीच. आणि आता आपला हा विषय खूप आता म्हणजे जवळपास वा काय प्लॅन या नाटकाच्या पूर्ण स्टोरी पासून कास्टिंग पासून सुरू झाला आणि आता आपण एक समाज माध्यमांपर्यंत पोहोचलोय. तर कारण आमच्या नाटकात सुद्धा एक सामाजिक भान राखणारा विषय आम्ही हाताळलेला आहे. म्हणूनच आम्हाला या गोष्टींचं भान राखावं. नक्कीच कारण आता आपण बघतोय की भाषेचा विषय पण तुम्ही बहुतेक घेतलाय त्या नाटकामध्ये. नाही, भाषेवर विनोद करतो. ते असंच तो त्या दिवशी पुढचा दिवस आम्ही जे मी बोललो ना की quantity जी आहे ना सगळ्यांची, हे काय असं पहिल्यापासून नाही पण हा जसं बोलला की त्या दिवशी त्यांना ते सुचलं आणि तो विनोद तो वेळेवर सरांना काय सुचतं Timing. मला काय खरं आता मी पहिलं जेव्हा बोललो ते बोललो ना इकडे हो इकडे घेऊ शकतो रे पण तू जेवढा तो पॉज घेत होता करण्यामध्ये तेव्हा मला ते वाटलं, हे असं झालं. आणि मी जस्ट साईडला असं बोल हे नाही सर मी हसायला लागलो एकदम कारण 3 लँग्वेजेस मध्ये त्याला विचारलं हा तू इकडे काय करतो आप यहाँ पे क्या कर रहे हो What are you doing here? तो एकदा करूया ना सर प्लीज एकदा त्या दिवशी ते परत एकदा थोडं नारळची रेडूवाडी अशी इथे पडलेली आहे आणि मी तिथे येतो आणि माझ्यासाठी हा तिथे पोचलेला आहे हे बघून मी चक्रावतो आणि चक्रावल्यानंतर त्याला बोलतो तिकडे काय करतोस आप यहाँ पे क्या कर रहे हो काय व्हॉट यू डूइंग हिअर बघ 3 भाषा येतात मला आणि तिसऱ्या भाषेची सक्ती करायची नाही त्याचा 6 तारखेला मी मोर्चा करतो गोष्टी ते एक अशा गोष्टी काही
घडत असतात. आता आमच्याकडे ते लाडक्या बहिणीवर विनोद आहे, हा, पण ते म्हणजे विनोदासाठी तो विनोद टाकला आणि त्या ठिकाणी तो चपकाल बसतो. बसतो. युती आघाडी याच्यावर आहे. ती आघाडी सगळं सगळं आहे. आणि दोन भाऊ एकत्र आले, हा, झोपलेल्या मराठी माणसं झोपलेल्या मराठी माणसाचे न्याय ऐकण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले. हे सगळे असे विनोद तिकडे. नक्कीच. सो तुम्हाला ऍज अ कलाकार म्हणून सुद्धा काही गोष्टी आवडत नसतील किंवा काही गोष्टी असं वाटत असेल की याच्यावर तर आपणच निगेटिव्ह कमेंट द्यायला पाहिजे, तर तुम्ही पण कोणाला ट्रोल करता ना एवढं वेळच उडत नाही. किंवा मनात येतं अरे काय हा असं म्हणजे एक कधी negative कधी कळलं. हा, वाटतं. सिरियल बघून वाटतं की अरे या रोलला तर मी पण गेले असते, मी चांगलं केलं असतं. एक असा एक हे येतो, कारण सिरियल कसं बघण्यात येतात आणि एखादं अरे मी याचं ऑडिशन दिलेलं, अरे मी केलं असतं, होतं असं काही नाही, बऱ्याच जणांना असं होत असेल. पण नाटक बघून किंवा असं नाटकात अरे नको असं- कास्टिंग आहे ना, हे अशा बाबतीतल्या कास्टिंग जेव्हा होती, तुम्ही एवढं म्हणलं एक तिकडे ना, ती जी कोण व्यक्ती आली असेल तिच्या जागी प्रोजेक्ट कमी पैशात आली असेल, बजेट वाईज तर त्यांना परवडली असेल. दुसरी गोष्ट असं असेल त्यांच्या ग्रुप मधली असेल, त्यांच्या तेच होतं. असं एक म्हणलं नाही, कोणाच्या रेफरन्सने आपण एखादी व्यक्ती आहे ना त्याचा मॅटर करतो. म्हणजे भरपूर ठिकाणी हे होतं, त्यामुळे बऱ्याच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना आपली एक काही काही स्वप्न असतात आणि या नाटकाच्या माध्यमातून तुमची सर्व टीम एकमेकांशी जोडली गेली. काही रेफरन्सनी आले, काही ओळखीने आले, काही डॉक्टर म्हणून आले. सो काही दिग्दर्शन हे डॉक्टर म्हणून आले, मी तपासून सो एक ओव्हरऑल आपण तर थोडक्यात तुमच्या स्वप्नांबद्दल बोलूया. तुमचं पुढे आता 5-10 वर्ष काय स्वप्न? माझं स्वप्न हेच आहे, म्हणजे सरांसोबत नाट्य करायची, हे माझं स्वप्न आहे. म्हणजे मला असं नाही की स्क्रीन किंवा असं मला हे नाही, पण नाटकाची आवड आहे. कारण मी तिकडे आहे, तुम्ही नाटक एकांकिका वगैरे करतोय आणि केल्या पण आहे आधी, पण आता सरांकडून काहीतरी वेगळं शिकायला पण मिळतंय. काय एक जस्ट फ्रेंड म्हणून त्याला एवढंच सांगितलं की ना, म्हणजे सिनेमासाठी किंवा कॅमेरा समोर काम करण्यासाठी एक वेगळी तयारी लागते. त्या तयारीला स्वतःवर तयार होण्यासाठी थोडासा वेळ घे, बाकी काही नाही. आणि आपल्या फील्डला काय तर एज लिमिट नाहीच आहे, रिटायरमेंट नाहीच आहे, मरेपर्यंत आपण काम करू शकतो. त्याच्यामुळे मला ह्याच वयात पाहिजे आणि मी हे तरुण, कारण माझं असं झालं होतं, मी कॉलेज घेऊन असताना चॉकलेट बॉय कधी दिसत नाही. आता मी नाही दिसत ना चॉकलेट हिरो. हे स्वतःला ओळखणं पण फार गरजेचं आहे. आणि मी का असं झाडाच्या मागे फिरून बीचवर वगैरे जाणं आपण नाही घेत. आपल्यासाठी कदाचित काहीतरी वेगळं लिहिलं असेल ना, हे स्वतःला बघणं फार महत्वाचं आहे, मला असं वाटतं. इंट्रोस्पेक्शन. म्हणून मी त्याला तेच म्हटलं की ना, यू हॅव गुड पर्सनॅलिटी, चांगलं करतोस, पण अलॉंग विथ दॅट एक कॅलिबर जे लागतं नाही. आता माझ्या मुलालाही विचारलं मस्त मला माहिती आहे ना तुम्ही काय केलं, उगाच काहीतरी कोणीतरी करायचं यांचा मुलगा मस्त आहे, कमाल पर्सनॅलिटी. पण त्याला म्हटलं पहिले तू काहीतरी केलंस तर आपण कुठेतरी काहीतरी शब्द टाकू शकतो, काहीतरी दिसायला तर दिसेल. पण पुढच्या काही आम्ही त्याला डिमॉरलाइज नाही करत आहे. आमच्या आई वडिलांनी आम्हाला कधी कधी पुश केलं नाही किंवा पुश करण्यासाठी परिस्थिती नव्हती. प्रतिकूल परिस्थितीत आपण जन्माला आलेली सगळी मुलं, आणि ते भान आम्हाला स्वतःलाही होतं. त्यामुळे आपण पण आता कुठेतरी आपण काहीतरी करतो, अशा वेळेला आपण तुम्ही कुठेतरी ट्राय करून बघा आणि ते आमच्या नजरेत आलं तर डेफिनेटली शेवटपर्यंत अभिनेता म्हणून काम करत राहायचं हे माझं स्वप्न आहे. कारण माझं आवडतं, म्हणजे मी याच्याशिवाय वेगळा विचार नाही करू शकत. मला इंस्टाग्राम स्टोरीज किंवा फेसबुक किंवा मला काहीतरी अजून वेगळं डिरेक्शन, मला ऍक्टिंग करायची. माझं प्रचंड प्रेम आहे या गोष्टीवरती. माझी प्रायोरिटी म्हणाल तर ऍक्टिंगच आहे. मला शेवटपर्यंत अभिनेता म्हणून काम करत राहायचंय आणि त्यात नशिबाने कधी लीड रोल करायची संधी मिळाली तर सोने पे सुहागा. पण आमच्या वाका प्लॅन या नाटकामध्ये तो विषय निघाला म्हणून या नाटकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला वाव आहे, प्रत्येकाला काही ना काही करायला. नाहीतर असतं म्हणजे की याला काहीच नाही, प्रत्येकाला वाक्य आहे, प्रत्येकाला फुटेज आहे, प्रत्येकाला महत्व तेवढंच आहे. लीड मध्ये असं प्रत्येक कॅरेक्टरला लीड आहे आणि प्रत्येकाला काम करायला त्यामध्ये म्हणजे जागा आहे, तो किती करू शकतो. म्हणून वाका प्लॅन या नाटकाला मला ते खूप आवडलंय. एंट्री झाली माझी एंट्री खूप भारी आहे. कारण बाकी कोणाचीच एंट्री नाही, एंट्री ही ह्यालाच मिळते. आणि मला जेव्हा प्रेक्षक येतात ना, हा भारी एंट्री, प्रेक्षकांची हे मी स्टेजवरून इकडून आलो, मी पण आता हे बघा सर, प्रेक्षक तिकडनं ओरडे
सर इकडे आवाज आलेली आहे. सर, माझी ब्रेक तिकडे shooting करत होती. ती बोलत होती कोण ओरडते स्टेजवर बहुतेक हे आहे. आणि आम्हाला हसायला येतं मग आम्ही थोडी असं हसणार आहे. आणि हसायला लागतं. माझी एंट्री झाल्यानंतर माझं पहिलं रिॲक्शन असं म्हणजे पहिलं मी बघतो सरांकडे बघतो आणि सर ओढून आणि मला नाही राहायचं ना, मला ते कॅरेक्टर हसायचं नाही. मला हसायचं नाही. आणि याच्यामध्ये एकच आहे की प्रत्येक कॅरेक्टर हसू शकतो, त्याला थोडी थोडी मुभा आहे. पण नाही, सगळ्यात मनमोकळीपणाने हसू शकतात ते हे फावरेट कॅरेक्टर दाखवले आणि आम्ही म्हणतो नाही त्यामध्ये आम्हाला काहीही करू शकतात. आणि सरांना ती लोकांना पाहिजे काय वाटतं माहिती आहे का? नाटकातला भाग आहे आणि ठीक आहे बाबा असं असेल. मला सांगतच नाहीये. परवा ह्याच्या एंट्रीला बघून घाबरण्याची रिएक्शन त्यांनी ही दिली. आम्ही तो हे कोण? तर मला ते कळेल तर मी असं काय? हसायचं कसं म्हणजे घाबरू शकतो ना असं. हा, आणि एक सीन आहे तुम्हाला सरासरी ऑन स्टेज झालं त्या दिवशी मी असं एकदम ऑन स्टेज सरांनी काहीतरी केलं मला हसायला होतो. मी मागे ना गुरुजी नाही कॅरेक्टर आमचं ते 10वं कॅरेक्टर आहे आमच्या याच्यामध्ये गुरुजींचा फोटो. त्याच्यामध्ये मला 2 सीन मला बघावं लागते गुरुजीच्या. हे गुरुजी आहे का, यांना मानताय का तुम्ही? मला त्याची हसायला आलं. लगेच गुरुजींना बघितलं, हसून घेतलं आणि मला तरी दोनदा माझ्यासोबत किचनच्या बेसिंगच्या इथे मी जाऊन उलटे करायचे तेवढं हसून घ्यायचं. तेवढं हसून घ्यायचं. मला 2 ठिकाणी जागा आहे, 2च ठिकाणी आहेत. त्यावेळेस जर सरांनी तसं केलं तर ठीक. ते आम्ही अशा त्या जागा अशा हसण्याच्या काढलेल्या आहेत. कारण हे एक कॉमेडी नाटक करत असताना म्हणजे ते सस्पेन्स आहे आणि आम्हाला दाखवायचं सगळं सिरियस, पण हे जे काय करत असतात ह्याच्यामध्ये आणि हीच खरी मजा आहे. कारण मला म्हणजे माझं एक वाटतं की लोक पैसे देऊन काय येतील, रडायला तर येतील नाही. माझं बरं प्रत्येकाचं वेगळं असतं, पण लोक हसायला येतील, पैसे देऊन येतील ते हसायलाच येतील. पण या नाट्यामध्ये सस्पेन्स, हसणं, रडणं सोबत आहे. लोक खेळून कम्प्लीट पॅकेज आहे. कम्प्लीट पण दिवाळी तू सांगितलं ना तुझं स्वप्नाचा म्हणजे ह्या मला ना ऍक्च्युली आता असं झालंय ना, म्हणजे मला माहिती नव्हतं याआधी असं काही विचार नव्हता केला, पण अभिनय हे मी नाही असतं त्या एखादं स्वप्न गोष्टीमध्ये- असते की अरे हा, मला ना हे अभिनेत्री मला व्हायचंय. म्हणजे त्याआधी तुम्हाला सांगू का, लहानपणापासून एवढ्या कला ज्या अंगीकृत आहेत ना माझ्यामध्ये, म्हणजे मी लहानपणापासून डान्स, गाणं, ड्रॉइंग म्हणा, फाईन आर्ट केलेलं आहे, ते फॅशन डिझाईन वगैरे. तर त्यामध्ये एवढं सगळं अशा त्या कला होत्या, तर मला असं झालं तर नक्की मी कोणत्या ह्याच्यात करिअर करू, असं जो कन्फ्युजन होतच. आणि एवढं सगळं आपल्याकडे असताना त्यामध्ये कुठे मग गाण्याचं घडणं हे नाही ते, पण अभिनय, कारण तो काय हेच नव्हता माझ्याकडे की काय बाबा सुरुवात कुठून करायची, किंवा म्हणतात ना एक बॅकिंग सपोर्ट असतो, किंवा कोणतरी सांगतं आपल्याला हे कर मग तू असं थिएटर वगैरे. आणि एक परिस्थिती पण म्हटलं ना, आम्ही 5 मुली, तर त्यामुळे प्रत्येकाला शिकवणं एवढं, प्रत्येकाचं शिक्षण वगैरे सगळ्याच गोष्टी पूर्ण करायचं. वडील माझे बीएसटी मध्ये आणि आई म्हणजे हाऊसवाईफ. तर त्या ह्याच्याने काय काय गोष्टी करायच्या आणि काय नाही, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज साठी किती पैसा घालवायचा किंवा त्यासाठी त्या सगळ्या गोष्टी होणारच नव्हत्या. म्हटलं चला बेसिक एक शिक्षण तर घेऊ. तर आमच्या सगळ्या मुलींचं शिक्षण म्हणजे सगळ्या बहिणींचं माझ्या शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं. आणि त्यानंतर मग मी एक क्रिएटिव्हिटी काहीतरी आपल्याला आवड आहे म्हणून मी फॅशन डिझायनिंग केलं. त्यानंतर फॅशन डिझायनिंग करत असताना मी इंडस्ट्रीत केलेलं असताना म्हणजे टीव्ही सिरियल्स आणि तर त्याच्याबद्दलची आवड निर्माण झाली की अरे ऍक्टर होणं उलट किती चांगलं आहे, सोपं असं वाटायला लागलं. सोपं आणि बरं आहे. म्हणजे कसं व्हायचं, मी मरमर उन्हात बाहेर फिरायचे सोर्सिंग साठी, हे कॉस्ट्युम ते कॉस्ट्युम, त्याच्यामध्ये सिलेक्शन, क्रिएटिव्ह वगैरे असतात डोक्यावर बसलेले, ऑन टाइम ते सगळं पाहिजे असतं, वेळ कमी असतो, बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या आता होत नसतात आणि खूप स्ट्रेस लेवल आणि सगळंच हे होऊन जातं. म्हणून म्हटलं ह्यांचं लाईफ किती चांगलं आहे ना, हे ऍक्टर ह्याच्यात बसतात त्यांच्या रूम मध्ये, खायला सगळं हातात मिळतं, सगळं मिळतं, फक्त काय स्क्रिप्ट वाचायची आणि तिथे जाऊन ऍक्टिंग करायची. हे तर मी पण करू शकते, हा हे मीही करू शकते असं मला जे वाटलं त्याच्यामध्ये मी त्यात पाऊल टाकलं. म्हटलं बघूया ना हे पण करून काय हरकत काय. आणि म्हणजे कसं एक तर आपलं आपण गुड लुकिंग असतो त्याच्यामध्ये गुड लुकिंग असतो त्यामुळे तशा हे पण यायच्या मला तेव्हा पण डिरेक्टर वगैरे, हा बाबा हा एक
तिथल्या तिथे असल्या कारणाने असे जे छोटे छोटे रूल्स पण मी त्यावेळेला सावधान इंडिया आणि याच्यामध्ये केले. अच्छा. तर म्हटलं करायला काय हरकत आहे, करू शकतो आपण, पण सुरुवात कुठून? कारण तुम्हाला कसलंच नॉलेज नसताना तर ती हिंमत नाही होत, तो कॉन्फिडन्स नसतो. मी विचारलं नाही, पहिले आपण नाटक हे कळलेलं की बाबा तिथे थिएटर असणं खूप गरजेचं आहे, थिएटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे, बेस तुमचा पक्का असणं गरजेचं आहे. अशा काही ज्या गोष्टी वर्कशॉप वगैरे करून कळल्या, म्हटलं नाही नाटक करायचं. मग नाटकापासून सुरुवात झाली. ते आता इथपर्यंत तर एक पण नाटक मी दीपाली म्हणजे तिचं ड्रॉइंग चांगलंच आहे, पण ती गाते उत्तम, म्हणजे उत्तम गाते. ऐका ना, मग मी तेच आता हे अभिनय झालंच आणि त्यानंतर मी हे जे नाटक करताना जे काय मॅनेज करत होती त्यानंतर असं वाटलं अरे प्रोड्युसर पण होऊ शकतो. पण दीपाली प्रोड्युसर तर तू होच, पण दीपाली उत्तम मॅनेजर होऊ शकते, होऊ शकते. एवढा मात्र 100% आहे. ती कमाल मॅनेजर. चांगली माणसं, कामाची माणसं हा. निवडण्याचं चांगलं स्किल आहे किंवा चांगली जाण आहे. आणि ते जपून ठेवणं पण महत्वाचं, नुसतंच निवडणं, ते मेंटेन करणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. ते तिला चांगलं जमतं, म्हणजे ती गोड बोलून व्यवस्थित गोष्टी करू शकते, काढून देऊ शकते. आणि तिला एकदा आता ती म्हणजे जसं मला तिने एवढ्या गोष्टींचं नॉलेज घेतलेलं आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र मॅनेज करता येतात चांगल्या. उत्तम गाते आणि गाते हा, म्हणूनच गाण्याचं. गाण्याचं ते आता म्हणून तिचं या नाटकाच्या थोडंसं- निमित्तानं बोल, बोल. नाही तेच तुम्ही सांगा ना, मी तुम्हाला जस्ट ते सांगणार होते की नाशिक पासून तो सांगा, म्हणजे त्यांना ते कळेल की तुम्ही माझं गाणं हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, गाण्याची मला आवड. कराओके वगैरे माझ्या मित्रांबरोबर तिकडे मी जायचो हॉटेलला वगैरे, तर आमचा एक ग्रुप झाला होता आमच्या ह्या मालिकेच्या मध्ये. तर हिला पण आम्ही घेऊन जायला होतो आणि नंतर जाते रे. अच्छा. आणि मला माझी लाज वाटायला लागली. आणि नंतर मग जेव्हा कराओकेवरची सगळेच आपले बरेचसे ग्रुप नाशिकमध्ये मिळाले किंवा ज्या ज्या हॉटेल्सला आम्ही खायचं वगैरे तिथे कराओकेचं सिस्टम आहे, काही त्यांचे परमनंट सिंगर झाले, त्यात आम्ही कलाकार असल्यामुळे आम्हाला लगेच प्राधान्य मिळायचं, पटकन आम्ही गायचो वगैरे. तेव्हा मी हिचा आवाज ऐकला तर म्हटलं ना एकत्र येऊन काहीतरी करायला पाहिजे आपण. पण म्हटलं ते नुसतं गाण्यापुरतं मर्यादित न राहता त्याला तर आपण चांगलं एक कथानकाच्या स्वरूपात जर एक द्विपात्री जर काही करता आलं तर त्या कथेच्या माध्यमातून आणि या नाट्याच्या माध्यमातून आणखी एक मला असं कळलं की तिला थोडीशी विनोदाची जाण पडते. त्याचं टायमिंग घेणं, टायमिंग त्या टाइम मध्ये विनोद प्रेझेंट करणं हे तिला आता थोडस चांगलं येतंय हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर म्हटलं की आपण एक असं कथानक आणूया, त्याला लाईव्ह गाता पण येईल, तिला मलाही माझंही म्हणाच करता येईल गाण्याची. पण हे तसं न करता नुसतंच आम्हाला गाण्याची संधी मिळते म्हणून असं नाही, आपल्या आवाजाच्या एक पोत असतो, प्रत्येकाची एक रेंज असते किंवा एक लिमिटेशन असतात. मला माझी माहिती आहे मी अशा पद्धतीचं गाऊ शकतो, पण ती अप्रतिम गाणी गाऊ शकतो. छान असं जरा द्विपात्री करायचं ठरवलेलं आहे आणि कदाचित स्वतः प्रोड्यूस करते. मला तू म्हणाली त्याची बापरे, बापरे, हे मला माहितच नव्हतं. आणि 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 जर तिने केलं आणि जर तिने केलं तर मला असं वाटतं की माझ्यासाठी ते नवीन नसणार, कारण ती ना ती स्वतःसाठी सुद्धा तिला स्वतःला चांगलं एक्सप्लोर करता येईल तिला. म्हणजे आतापर्यंत दीपाली ऑप्शन्स करते, अभिनेत्री आहे म्हणून माहिती आहे, पण सिंगर म्हणून फार कमी लोकांना माहिती आहे. उत्तम गाईल आणि मला असं वाटतं आणि माझंही जसं माझा मी मध्ये बोललोच नाही ते की मला काय वाटतं. मला आता काही वर्षापासून 10-1 वर्षापासून माझ्या मित्राने मला डिरेक्शनकडे म्हटलं बिहाइंड कॅमेरा मला काम अजिबात करायचं नाही, मला ऍक्टिंग. पण इतरांकडे काम केल्यानंतर काही दिग्दर्शकांकडे काही उत्तम होते, पण काही काम केल्यानंतर लक्षात त्यांच्याकडे काही चांगलं उत्तम कथानक नसताना केवळ ते निर्माता ग्रॅप करू शकले आणि म्हणून ते दिग्दर्शक झाले की काय असं एक वाटायला लागलं. म्हटलं अरे आपल्याकडे याहीपेक्षा उत्तम कथा आहे. जसं हे नाटक पुढे जर भविष्यात मला जर याचा सिनेमा करावा लागला तर मला करायला आवडेल मिळेल. अशा माझ्याकडे 9 ते 10 गोष्टी रेडी आहेत, कथा तयार आहे. तर ते 3 ते 4 बाउंड स्क्रिप्ट रेडी आहेत माझ्या, त्याच्यावर उत्तम सिनेमा होऊ शकतो. मी आय एम वेटिंग फॉर राईट प्रोड्युसर की ज्या निर्मात्याला मला जसं सिनेमा करावंसं वाटेल ते पॅशन त्याच्यात सुद्धा आहे. आणि कसं आहे की मला असं वाटतं ना की एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे म्हणतो ना की मोठा सेलिब्रिटी असला तरच तुमचा सिनेमा उत्तम होतो, नाटक उत्तम होतं नाही. ज्यांना तुमच्या कथानकातलं एक म्हणतो ना की अंडर करंट किंवा त्याचं मर्म कळलंय ना, त्या कलाकारांना घेऊन तुम्ही काम करा, त्या कलाकारांवर मेहनत घ्या. मोठ्या कलाकारावर मेहनत घेण्यापेक्षा किंवा मोठ्या कलाकारावर तुम्ही पैसे लावण्यापेक्षा काही लाखांचा आपण जुगार खेळतो. एवढं करून तुमची रिकव्हरी किती आहे मला माहिती नाही.
असं नाही की सगळ्यांच्याच बाबतीत ते घडतं असं नाही. पण मला असं वाटतं नागराज मंजुळे सारख्या एका हुन्नरी आणि जबरदस्त असं दिग्दर्शक आहे ज्यांनी नॉन ऍक्टर कडून जर एवढं चांगलं काम करून दिलं तर मला असं वाटतं की आपल्यातले जी कलाकार मंडळी आहे त्यांना जर अजून अधिक त्यातलं नरेशन तुम्ही उत्तम प्रकारे दिलं त्यांना जर तो रोल कळला तर मला असं वाटतं की हे आधीच्या भूमिकेपर्यंत पोहोचू शकते. राहिला प्रश्न जेव्हा ग्रुमिंग आपल्याकडे जे होत नाही पूर्वी करायचे जुन्या सिनेमात ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा होता मी ऐकलं होतं की भाजी पेंडाल म्हणजे आदल्या दिवशी रिहर्सल आणि ते दुसऱ्या दिवशी शूट व्हायचं हो ते मराठी सिनेमा येते मला असं वाटलं या तरीच ते इतके ऍप्ट आणि correct एवढं मी इतकं त्यांचा अभिनय म्हणजे आपल्याला आत्ताच्या अभिनयाचे कंपेअर करताना कृत्रिम वाटतो तरी सुद्धा तो आपल्याला आवडतो तरी सुद्धा तो भावतो याचं कारण त्यातला खरीपणा मला असं वाटतं हे आपल्याला त्यातली एक म्हणजे ऑनेस्ट काम करणं प्रामाणिकपणे काम करणं हे त्याचं प्रामाणिकपणे त्याच्या कामाचं दिसतं. आपल्यातले हे कलाकार मंडळी जे राज्यनाट्य करतायत संगीत स्पर्धा करतात यांना घेऊन जर एखादा उत्तम सिनेमा जर मला करता आला तर उद्या भविष्यात मला चांगला श्रेय आला दिग्दर्शक म्हणून सिनेमा चालू तर मला डेफिनेटली 100% मला तसा सिनेमा त्या सगळ्या कलाकारांनी मिळून करायचा आणि मोठ्या कलाकारांवर आपण एवढे पैसे घालतो ना त्यापेक्षा ते थोडे पैसे आपण यांच्या ग्रुमिंगला खर्च केले ना मला असं वाटतं एखादा कलाकार तिकडून जर येत असेल ना त्याचा जर आपण पूर्ण पर डे न देता हाफ पर डे जर घेऊन त्याला बोलवलं तर का ग्रुमिंगला येणार मला मी ह्या आजवर कोणी हे पाऊल उचललं नाही तो पायंडा घातला नाही मला असं वाटतं कधीतरी कोणीतरी हे पाऊल उचलायला हवं मी अनुराधा नावाची वेबसिरीज केली संजय जाधव सरांबरोबर हो त्याची लहान मराठीची वगैरे तर त्यावेळेला आम्हाला लॉकडाऊन असल्यामुळे ना आम्हाला झूम मिटिंगवर आम्ही रिडिंग करत होतो त्या झूम मिटिंगच्या दरम्यान आमचं इतकं ते स्क्रिप्ट पाठ झालं मी सेटवर आल्यानंतर हा सिनेमा ओके चलो मी वाचत बसायचो पाठ करत बसायचो आणि मला इतकं ते बाहेर झालं होतं नाटकाचं मी कसंही तो डायलॉग म्हणू शकतो हा एक वेगळा कॉन्फिडन्स होतो मला असं वाटतं जर सेम नाटकाची प्रोसेस तर ते आपण जर त्या सिनेमाच्या बाबतीत केलं किंवा कुठल्याही वेबसिरीजच्या बाबतीत केलं तर मला असं वाटतं कुठलाही ऍक्टर त्याला उत्तम प्रतिसाद देईल आणि माझं असं म्हणणं आहे की याच प्रकारे जर गेलो तर आम्ही तो अनुभव घेतलाय तो रिझल्ट पाहिलाय तर डेफिनेटली ते तसं होऊ शकतं कारण कसं आहे यांच्यामध्ये प्रतिभा आहे ते काही मी सांगायची गरज नाही. ते मुळातच अभिनयाचं समुद्र आहे मला पण ह्या सीन मध्ये तुमच्यातली फक्त बादलीभर पाणी आहे बरोबर. हे मला जर त्यांना कन्वे करता आलं आणि हे जर त्यांना समजलं तो सीन उत्तम झाला एक सिनेमा दिग्दर्शक म्हणून तुम्हाला पुढे तुमच्या करिअर बनण्याचं नक्की स्वप्न आहे ते पूर्ण होईल नक्की अशी आपण सगळ्यांनी तुम्हाला शुभेच्छा देऊया पहिली गोष्ट. आपण कलाकार म्हणून काम करताना आपल्याला बरेच वेळा आपल्या फॅमिली पासून दूर राहायला लागतं किंवा आपले शेड्यूल असे असतात की आपण आपल्या फॅमिलीला वेळ देऊ शकतो त्याबद्दल थोडक्यात तुमचे काय मत आहे तुम्हाला काय सुरुवात कारण माझ्या घरी म्हटलं तर आईच ऐकते. हा अकोल्यावरून इकडे अकेला नाहीये फक्त एवढंच आहे कारण की मी लहानपणापासून आईला कधी सोडून बाहेर राहिलो ही पहिली वेळ आहे की मी एवढ्या वेळ आईला सोडून बाहेर तेवढंच एक आहे बाकी इकडे आल्यानंतर तर काय प्रश्नच नाही मजा आता आईनी पण असं म्हटलं की ठीक आहे तू काय बिंदास काय प्रॉब्लेम आता तिला काही प्रॉब्लेम असला तर तिथं आहे माझी मैत्रीण आहे मित्र आहे ते करतात आणि डॉक्टर परिवार असल्यामुळे मला काही तिकडचं टेन्शन नाही आपलं आमचा ग्रुप पण असा एक छान झालेला आहे ग्रुप आमचा खरा आहे मजा असते आमची तुला धरून सपोर्ट कसा मिळत मला खूप म्हणजे माझे सासरे आहेत आई वडील पण माझे ठाण्यात राहतात मुलगा बिझनेस करतो तो मेकॅनिकल इंजिनियर आहे आमचं रिअल इस्टेटचा पण त्यांचं खूप मला सपोर्ट आहे खरं तर मी पहिले असं इथे मुंबई ठाणे असं इथे तेवढंच जग होतं माझं आणि मला वाटायचं ह्याच्या पलीकडे मडच्या पुढे कुठे मला नाही जायचं किंवा असं काही प्रवास नाही इथेच होत आणि मी एक असं ऑडिशन झालं कारण बरेच दिवस मी ही हृदयप्रीत जागते ही सिरियल संपल्यानंतर बरेच दिवस ऑडिशन देत होते त्याच्यामध्ये छोटी छोटी काहीतरी कामं चाललेली पण असं कंटिन्युटी रोल साठी चाललेलेच प्रयत्न तर त्यामध्ये नंतर एका लेवलला असं होतं जाऊ दे इकडे कुठे नाही मिळत कुठेही मिळू दे तिथे जायचं मग ते नेमकं आलं नाशिक आणि नाशिकला ही सिरियल मला ती मिळाली आणि झालं पण त्याचं 2 दिवसात माझं म्हणजे ऑडिशन देऊन दुसऱ्या दिवशी मला कॉल आला की जायचं मी अशी म्हटलं नाशिकला म्हणजे आता नवऱ्याला पण म्हणतो तू नाशिकला हो पण बोलली म्हणजे काय बोलली पण नाही मला असं झालं सगळीकडून येतात हा ठीक आहे बघूया म्हटलं जसं बाकीच्या इथे रिजेक्शन होते तिथे नाशिकचं पण होणार आहे हा थॉट म्हणतात
कारण नाशिकला तुम्ही ऑडिशन द्यायला गेले. नाही नाही, घरात घडत Audition इथूनच इथेच audition दिली, इथूनच नाशिकला शूटला. हा, त्यांनी लोकेशन सांगतात की तुम्हाला इथे इथे शूट तुमचं इथे होणार नाशिकला. तर ते झालं आणि झालं मग जायला लागली बॅग घेऊन. म्हणलं चला किती दिवस आहे काय 15 दिवस वगैरे सांगितलेले, पण नंतर नंतर तिथे जवळ 18-20 दिवस आम्हाला तिथेच राहायला लागायचं आणि जवळजवळ एकाच दुसरा दिवस घरी यायला मिळायचं असं होत होतं. पण तरीही त्यामध्ये मला फॅमिलीने खूप सपोर्ट केला आणि जवळ 6 ते 8 महिने तर तिथेच होते. तिथे आल्यावर जरा मग बरीच कामं चालू झाली. पण असं बाहेर जेव्हा जातो आणि करतो ना मग तेव्हा थोडंसं एक आर्टिस्ट म्हणून थोडा एक लॉस पण होतो मला असं वाटतं. कारण दुसरी काहीच कामं घेता येत नाही तुम्हाला. तुमचे भले 18 ते 20 दिवस लागले तुम्हाला पर डे त्या हिशोबाने मिळतो, पण तुमचे जातात पूर्ण महिना तुमचं तिथे जातो. नाही, पण ते मालिकेच्या बाबतीत हे होतं म्हणजे काय होतं ना की त्यांच्या दृष्टिकोनातून व्हॅल्युएबल किंवा सेलिब्रिटी किंवा मोठे असं म्हणून त्यांनी त्यांची एक वेगळी धारणा असते या अमुक अमुक नटांकडे बघायची किंवा कलाकारांकडे बघायची. बाकीच्यांना मग ते फार गृहीतच धरलं नाही असं. नाही ते त्यांच्या पद्धतीने गृहीत धरलं हे आपल्यासाठी अवेलेबलच आहे. तर हे असं होतं. पण पण ठीक आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है जे म्हणतात ना ते बरोबर आहे तुम्हाला. तर आपण ह्याला थोडंसं मॉडिफाय करूया सक्सेस टॉक शो मध्ये. कुछ पाने के लिए कुछ बोना पडता है. ठीक आहे. वा, वा, वा. सचिन बरोबर. नाही मला अशी अजूनपर्यंत फार वेळ आली नाही माझ्यावर की कामानिमित्ताने कुठे मला बाहेर असं बरेच महिन्यांसाठी जावं लागलं. माझं मेजरली शूटिंग सगळं मुंबईतच झालंय. पण हा वेळेचं म्हणाल तर रादर मालिकांच्या बाबतीत हे जास्त होतं की वेळेचं काही बंधन नाही. 12 तासाची शिफ्ट 13, 14, 15 तासाची पण होते. घरी यायला उशीर होतो. मी राहतो डोंबिवलीत. फॉर्च्युनेटली माझ्या बऱ्याचशा मालिकांचं शूटिंग ठाण्यात होतं, त्यामुळे मला नंतरचा एक पिरियड असा होता जेव्हा मी बरेच वर्ष ठाण्यात शूट केलं. पण आधीचा जो माझा काळ होता स्ट्रगलिंगचा त्याच्यामध्ये डोंबिवलीवरनं मडला जाऊन शूटिंग करणं, ज्याच्यामध्ये तेव्हा मेट्रो पण नव्हती तेव्हा. सो मग डोंबिवली घाटकोपर आपलं डोंबिवली दादर अंधेरी, मग अंधेरीवरनं रिक्षा करून मड जेट्टी, मग जेट्टीवरनं त्या बाजूला जायचं, मग तिकडनं परत बसने स्टुडिओला जायचं. हा एक अख्खा जो प्रवास होता. तर ते तो वेळेचा फक्त इश्यू आहे. पण आता जेव्हा तुम्ही या क्षेत्रात येता तेव्हा काही गोष्टींचा स्वीकार आपण केलेला असतो आणि जेव्हा तुम्ही लग्न करता तुमच्या पार्टनरला सगळ्या गोष्टी सांगता. तुम्ही माझ्या बायकोला हे सांगितलं होतं की ह्या क्षेत्रात वेळेचं बंधन नाही. तू अशी अपेक्षा करू नकोस की मी 9 ते सकाळी 9 ते रात्री 6 जॉब करतो. मी सकाळी गेलो की रात्री किती वाजता परत येण्याचा काही भरोसा नाही. तेवढं फक्त बेअर कर. जेव्हा मला सुट्टी असेल तेव्हा मी पूर्ण वेळ घरी असेल. तोही तीही फेज असते जेव्हा तुमच्याकडे हातात काम नसतं तेव्हा तुम्ही घरी असता. सो तेव्हा तुम्ही मग महिने घरी असता, एखादा महिना सुद्धा घरी असता. पण मग तेव्हा दोन्ही केसमध्ये फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्वाचा. जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा सुद्धा आणि जेव्हा तुम्ही घरी नसता त्या दोन्ही केसमध्ये फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्वाचा. आमच्याकडे नाटकापासून दौऱ्याला वगैरे सुरुवात झाली, त्यामुळे घरच्यांना सवय होती बायकोला वगैरे. त्या दरम्यान घेता नाटकाच्या दरम्यानच आमचं लग्न झालं वगैरे अरेंज मॅरेज आणि मग ते दौऱ्यावर फिरणं असं वगैरे होतच म्हणजे ते. त्यामुळे नाटकासाठी पण ज्या वेळेला मी शूटिंगला वगैरे गेलो नाही, एखाद्या समजा एखाद्या ठिकाणी गेलो शेवटचे 2 दिवस हे लोकेशन मस्त आहे तुम्ही या इकडे, ते बसनी आणि मग शेवटचे 2-3 दिवस अजून तिथे राहणं फिरणं कोल्हापूर वगैरे असं बऱ्याच जण झाले. रत्नागिरी शूटिंग झालं, कोकणात, महाराष्ट्रात जिथे जिथे माझं शूटिंग झालं त्या ठिकाणी मी लहान असताना मुलं मी फिरू शकत होतो. त्यावेळेला शाळेला प्रॉब्लेम्स नव्हते. नंतर ते प्रॉब्लेम्स व्हायला लागले आणि आता तर काही मुलं मोठी झाली त्यामुळे तुम्ही जा असं होतं. पण माझ्या लेखीला जरा आवड आहे त्याच्यामुळे ते असते आमच्या नाट्य वगैरे. पण तुम्हाला आउटडोर शूट्स आवडतात? आता म्हणजे तुम्ही एवढा प्रवास करून जरा नाटक चित्रपट त्यामुळे हा आउटडोरला जी मुंबईत मध्येच ट्रॅव्हल करायला तुम्हाला 4 तास लागतात. आवडतच मुंबईत ना आवडत नाही म्हणण्यापेक्षा ना जर बाहेर कुठेतरी गेलो ना, निशिकांत कामतचं एक असं मत होतं. आमचं रविवारीचं शूटिंग सुद्धा हैदराबादमध्ये होतं, रामोजी फिल्म सिटीमध्ये, आणि रॉकी हॅन्सनचं पण शूटिंग तिकडे झालं. त्याला म्हटलं रे तू इकडे का आणि बरोबर जुलैमध्ये निघायचं, कारण त्याला मान्सून हैदराबादमध्ये हा सप्टेंबर एंडिंगला सक्रिय होतो. जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये आपण इथे शूटिंग करत शकत नाही मुंबईमध्ये, तिकडे त्यावेळेला तो करतो शूटिंग. म्हटलं काय तुझं कॅल्क्युलेशन आणि
आणि मजा काय माहिती सगळ्यात, हॉटेल आणि जिथे कुठे आपलं लोकेशन असायचं, रामोजी फिल्म स्टुडिओ राहायचो आम्ही. तिथून जर तिकडे यायचं असेल ना, अरे यार लेट झालं, ट्रॅफिक मध्ये अडकलो, ही कारणच नाही तुझ्याकडे. रोशीची गाडी खाली आहे आणि यावेळेपासून होती, तू का आला नाही, कुठला नाही त्याच्यामुळे एक बरं तुम्ही पडतं traveling. पटकन तुम्ही फॉल्ट तुमचा असेल तर तुम्ही पकडले पकडले जातात. तिकडे काही तुमच्याकडे कारणच नाही. नाही त्यामुळे इव्हन आम्ही पण म्हणजे नाशिकला जेव्हा करत होतो अगदीच बाजूला 5 मिनिटावर वॉकिंग डिस्टन्सवर होतं आमचं. तर ते बरं पडायचं म्हणजे ती एक हे नव्हती की बाबा मुंबईला तुमचं आता एनर्जी जायचं. त्यामध्ये जातो, अभिनयामध्ये हा. जाईल. नाही मग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती ना, एक एक गोष्ट असेल, पॅकअप नंतर आहे ना 10-12 मिनिटाला आपण आपल्या रूमवरती. Room वरती. अंथरुणावर जाऊ. ही गोष्ट आउटडोअरला आम्हाला खूप बरी पडते आणि बरी असेल आम्ही. मी आजही इकडून म्हणतो, मी काही ठिकाणी शूटिंग केल्यानंतर मी कुठल्याही निर्मात्याला सांगतो, मला काही द्या, तुमच्या घरचं द्या, हम्म. काही द्या, फोडणीचा भात द्या, मला चालेल नाश्त्याला, तो घरचा द्या, हम्म. तुमच्या घरचा. मला निर्मात्याने दिल्यानंतर मी 3-3 दिवस मी असं रिपीट केलं, हे आवडलं फोडणीचा भात रिपीट केला, पण तुझ्याकडचा पण हो. प्रचंड ती घरगुती. फोडणीच्या भाताची टेस्ट, तुम्ही बिर्याणी काही किती मोठं काही आणा, त्याच्यावर काजू बिजू काही टाका, काही गरज नाही, फोडणीचा भात इथं फोडणीचा भात, त्याला सरच नाही. त्यामुळे मला असं वाटतं ना की ना, बाहेर गेल्यानंतर मला घरचं खायला मिळतं आणि माझ्याबरोबर मी काय करतो, आपण स्वार्थी नट नाही ना, त्यामुळे सगळ्यांसाठी आणि अर्थात ते आणायचे पण प्रेमाने द्यायचे ना, आमच्या बरोबर कोण असले का त्यांच्यासाठी पण आणून द्यायचे, त्यामुळे ते बरं वाटतं. म्हणजे त्यांचा जनसंपर्क खूप छान. हो. म्हणजे त्यांना भेटायला येणारी माणसं एकतर तेच ना, बाहेर शूटिंग इतकी वर्ष केल्यामुळे शूटिंग काय दौरे म्हणा, ओळखी खूप चांगल्या झाल्यात, माणसं बांधून ठेवलेली आहेत. कुठेही गेलो तरी मला आता वाटतं म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही उद्या कुठे गेलो दौऱ्यानिमित्त आणि काही म्हणजे समजा जेवणाची इथनं प्रोडक्शन कडनं काही वानवा झाली तर आम्ही ते उपाशी म्हणणार नाही, उत्तम जेवण मिळेल याची खात्री आहे आम्हाला. एवढं आपण जेवढे दौरे केले त्यावेळेस सरांनी हो. आपल्याकडे जेवण करायला जायचंच आहे, तर त्यामुळे प्रत्येक दौऱ्याला आम्ही गेलोच आहे त्यामुळे जेवण. आम्हाला हा प्लस पॉइंट आहे की सर आमच्या नाटकात काम करतात, नुसते दिग्दर्शक नाहीये हा. तर ऍक्टर म्हणून पण ती एक जमेची बाजू आहे नक्कीच. आम्हाला सगळ्यांना. नाही आणि आणि हो. आपलं जाऊन सचिन सगळ्यात गंमत काय माहिती ना, मी आपले एकंदर इंडस्ट्रीच्या वतीने ना, सर्वसामान्य लोकांचं असं आहे ना, हे कसे येणार हा, आणि तसे न जाणारे लोक बरेच प्रमाणात आहेत. आहे. त्याचा टक्का फार मोठा आहे. हो. तर मला असं वाटतं का जाऊ नये, आणि मी 24-24 तास ऍक्टिंग नाही करू शकत. हो. कंटिन्यू जा म्हटलं मला तुझं काय झालं रे बाबी, असं मला ते गप्पा टप्पा मारायला खूप आवडतं. आम्ही पण कितींदा असं गप्पा मारत होतो. मला ते सहनच होणार हम्म. एका चांगला carry सतत करतो. कॅरी करत बसायचं. मला ते जमत पण नाही. आणि मला असं वाटतं की ना, जे काही काम ऍक्शन म्हणतात तुम्ही दाखवा ना तुमचं काय ते. कटिट म्हटलं तर ते कटिट म्हटलं तर कळलं पाहिजे, तरी पण आपलं ऍक्टिंग चालू आहे, मग आपला प्रॉब्लेम नक्कीच एक आपण म्हणतो आपले जे अनुभव असतात तेच आपल्याला घडवत असतात आणि प्रत्येकाला त्या घडण्यासाठी वेळ देणं, त्या प्रकारे श्रद्धेने काम करणं हे खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही आज वेगवेगळ्या फील्डमध्ये, वेगवेगळ्या स्टेजवर, वेगवेगळ्या टप्प्यांवर आयुष्याच्या सगळं केलंय आणि हा एक तुमचा योग असा जुळून आलाय, वा काय प्लॅन. हो. आणि ते तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवर पण आलेत आणि सगळं आपण चर्चा केली, तर खूप छान वाटलंय. आणि नक्कीच याच्याबद्दल काही प्रश्न असतील ऑडियन्सचे, तर ऑडियन्स कमेंट मध्ये नक्कीच विचारू शकते. Yes. वा काय प्लॅनचे कधी शो आहेत हे तुम्हाला बुक माय शो सुद्धा मिळू शकतात. आमचे इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज आहे, त्याचं युजर नेम आहे _नाटक. त्याला तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स नाटकाच्या कुठे प्रयोग होणार आहेत, काय होणार आहेत ते कळेल. प्रयोग संपर्क म्हणून असा एक नंबर दिलेला आहे. तर कॉन्ट्रॅक्ट शो साठी तुम्ही मला नक्की संपर्क साधा, माझा नंबर तिथे दिलेला आहे. अच्छा, हे कॉन्ट्रॅक्ट शो म्हणजे नेमकं काय असतं? नाटक शो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता तुमच्या एका कुठलं तरी मंडळ आहे, तसा वर्धापन दिन सोहळा आहे, मग त्याला तुमच्या मेंबर्ससाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी तुम्ही काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करतो. काही लोकांना गाण्यांचे कार्यक्रम आवडतात, काही जणांना नाटक ठेवतात मंडळ. तर आता फॉर एक्झाम्पल गणपती सारख्या एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये ठीक आहे, साखर कारखान्यामध्ये कार्यक्रम होतात. अजून बरीचशी मोठमोठी मंडळी, आरसीएफ सारखं मुंबईतलं चेंबूरचं, तेही दरवर्षी नाटक वगैरे ठेवतात. तर त्या ठिकाणी आम्ही प्रयोग केलेले आहेत. मला असं वाटतं त्या मंडळांनी आम्हाला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करावं आणि यंदाचा गणेशोत्सव तुम्हाला अतिशय खास करायचा असेल, मस्त मनोरंजनाचा तडका असलेला जर करायचा असेल आणि हा तसा हवा असेल तुम्हाला, तर मला असं वाटतं आमचं वाक काय प्लॅन हे नाटक तुम्ही प्रिफर करा. नक्कीच. आणि मग असे जे प्रयोग असतात त्यासाठी जनरली काय चार्जेस असतात? डिपेंड्स. आता कसं आहे, हल्ली सगळ्यात महत्वाचा मुद्दा झाला तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन मध्ये
झालेली वाढ, पेट्रोल डिझेलचे भाव जे वाढलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींची, त्यामुळे मुंबईपासून ज्या वेळेला आम्ही निघतो तिकडे मग किती किलोमीटर ते लांब आहे. बरोबर. तुम्हाला ते सगळं त्याचं सामान हो, सगळं calculation प्रॉपर्टीज वगैरे त्या सगळ्या ती नाट्याची बस निघून त्या बसवर सगळं सामान असतं सगळं ते आम्ही अशाच म्हणजे आमचा एक सगळा लवाजमा घेऊनच आम्ही सगळे निघतो, सगळे कलाकार मंडळी आम्ही. एकंदरीत तिथे गेल्यानंतर अकोमोडेशन सगळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. काही ठिकाणी उत्तम व्यवस्था नसते, अशा ठिकाणी आम्हाला काय आपल्याबरोबर पोरीवाळे असल्यामुळे ना त्यांची व्यवस्था नीट व्हावी. आज मुलं कुठेही रस्त्यावर गाडी लागल्यानंतर त्यांचं विधी उरकू शकतात, तसं स्त्रियांच्या बाबतीत ते नाहीये. ठिकठिकाणी तसे ती सुविधा अवेलेबल आहे. मग आम्हाला चांगल्या ठिकाणी ते सगळं करावं लागतं, म्हणजे न्यावं लागतं. त्या गोष्टींचा विचार करता आणि मला असं वाटतं जी गणेशोत्सवची मंडळ आहेत त्यांनी आतापर्यंत आम्हाला उत्तम प्रकारे चांगला म्हणजे रिस्पॉन्स दिलेला आहे. चांगल्या सुखसुविधा आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत प्रयोगाच्या निमित्तानं. आणि यावेळेला एक फ्रेश नाटक घेऊन येतं, त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे आमच्या नाटकाच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर होणारच आहे, पण या निमित्तानं आम्हाला तुमच्या गणेशोत्सवाला भेट देण्याची संधी मिळेल. तुमच्या गणरायाचं दर्शन आम्हाला मिळेल आणि तुमच्यावर जशी गणरायाने त्या कृपा केली तशी आमच्यावरही गणरायाने करावी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येऊ. जेव्हा आता समजा तुमचे प्रयोग नाहीयेत तेव्हा हे सामान वगैरे कुठे होतं? आमच्या नाटकाचे जे नेपथ्य निर्माण करणारी जी मंडळी आहेत त्यांची काही गोडाऊन्स आहेत, शिवडी, वडा, मग त्याचा काही फिक्स खर्च येतो तुम्हाला महिन्याला? दर महिन्याला एक 6,000चं भाडं असतं. त्यामुळे एका नाटकाच्या सेट ठेवण्यासाठी तेवढं भाडं असतं, 6,000 रुपये भाडं असतं. आणि ते म्हणजे अर्थात ते नाट्य परिषदेकडून जे अधिकृत भाडं आहे तेच स्वीकारलं जातं त्यांच्यावर. आणि त्यांचे सुद्धा एक म्हणजे बॅकस्टेजवाल्यांचा सुद्धा एक युनियन आहे. युनियन आहे, त्यांचा संघ आहे, त्यामुळे ते असतं आणि ते अधिकृत असतं. आणि हे सेट जेव्हा आपण लावतो एखाद्या ठिकाणी, मे बी ते आपलं काय म्हणतात त्याला सभागृह असेल किंवा ओपन असेल, कसं पण ओपन वर नसेल ओपनला पण आम्ही करतो. तर ते सगळं लावताना पण काही मंडळी काही काम करत असतात, तर तसा त्याचा टोटल लावण्याचा काढण्याचा सगळं इन्क्लुडिंग ऑल पण तिकडे गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर काय होतं ती सीट लावणारी चार लोक असतात, साऊंड ऑपरेट करण्यात 2 लोक असतात, लाईट्स ऑपरेट करण्यात 2 लोक असतात, ते टेक्निकल 10 लोक असतात. ते टेक्निकल 10 लोक असतात, मॅनेजर वगैरे सगळं पकडणं असतं. त्यामुळे हा सगळा हिशोब कॅल्क्युलेट करून त्यांचे राहण्या खाण्याची व्यवस्था हे सगळंच आम्हाला नाटकाच्या निर्मात्याला बघावं लागतं. आणि म्हणूनच आम्ही हे सगळं, आणि मुंबईतले थिएटरचे शो करताना थिएटर भाडं आणि ह्या सगळ्या गोष्टी असतातच. पण मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांना जर आमचं हे नाटक डेफिनेटली आवडेल असं नाटक आहे तर त्यांनी अगदी कुठलंही आमच्या नाटकाची माझ्या प्रत्येक नाटकाची टॅगलाईन असेल, सण उत्सव सोहळा कोणताही असो, मनोरंजन एकच. खूप छान, खूप छान. सो नक्कीच तुम्ही जर सक्सेस टॉक शो मध्ये आलात तर तुम्हाला आजचा अनुभव कसा आला? इज अ लेक्चर. अच्छा. कॉलेजमध्ये ते आणि पण डिसाईड ह्या काही सामाजिक गोष्टी किंवा लोकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे ह्या मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी करत असतात. आपल्यातल्या कलेला आणि लोकांमधल्या कलेला एक उत्तम व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी सुरू केलंय. आपण किती प्रतिनिधीस येतोय यापेक्षा लोकांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा आता आपल्या माध्यमातून काही नाटकाच्या बाबतीत किंवा जसं ट्रोलिंगच्या बाबतीत किंवा एकंदर सगळ्या व्यवसायाबद्दल लोकांच्या बाबतीत आणि व्यवसायाबद्दल त्यांनी विचार बऱ्याचशा विषयांना वाचा फोडता यावी किंवा पण मला एक खूप ग्रेट वाटतं. मी मागे पण म्हणालो की यांचं एवढं बॅकग्राऊंड आहे, कधीतरी एखादा असा एपिसोड आपण करावा की ज्यामध्ये मी तुमचे इंटरव्ह्यू घेतो आणि पण मजा आली मला. खूप छान तुमच्याशी गप्पा मारून आणि आज असं त्याचं मन मोकळं करायला मिळालं असं मला वाटतंय. म्हणजे एवढा तो कधीच बोलत नाही करत आहे ना, म्हणजे ठीक आहे त्याचं करतो काम, रील्स वगैरे मला बघून असं काही नाही, तुम्हाला सगळ्यांना सांगते. तो आज बरंच बोलला आणि बरोबर बोललो. त्याची स्वप्न त्याने सांगितली. नाही मला आणि कसं आहे की ना नाट्याच्या ग्रुपमध्ये इतकी भरपूर बोलणारी मुलं आहेत, त्यातला हा फार मितभाषी आहे
फार कमी बोलणार. आज मी पहिल्यांदा त्याला इतकं तुमच्यासमोर. तुम्ही बोलता गेलं, तुम्ही त्याला काहीतरी विचारणार आणि तुम्ही हो. इतका फ्लो मध्ये आला. त्यालाच आम्ही घेऊ. Podcast आहे. यामुळे आता पॉडकास्ट कुठेही नाही ऍक्च्युली मी पण पॉडकास्ट करतो नकोल्यामध्ये. मी असे केले आणि आता फक्त गेले. आता माझं काय आता मला असं आहे ना, प्रत्येक काही ना काही नवीन करायला आवडतं. म्हणून माझे गुरुजी होते वानखेडे सर म्हणून मला शाळा सांगायचे. त्याची म्हणजे तुला सगळंच करायचं असते का, तुला खेळामध्ये पण जायचंय, तुला ते पण करायचं, हे पण करायचंय. काम म्हणजे व्यक्तीने सर्व तबले वाजवावं, पण असा एक तबला ठेव तुझ्या हातात की तू तुझ्यापेक्षा कोणी चांगला नाही वाजवू शकला पाहिजे. तर त्यांनी मला ती गोष्ट सांगितली. म्हटलं ठीक, ओके. पण ते काय सवय जात नाही ना. काही काही करत राहायची सवय असे नवीन. त्यामुळे बरं वाटलं आज खूप छान आपल्यासोबत लव पण आहे, लव क्षीरसागर. त्यांना बघून आम्हाला आमच्या नानांची आठवण. सो आज तुम्ही द सक्सेस टॉक शो मध्ये आलात. वा काय प्लॅन या नाटकाबद्दल आपण खूप छान चर्चा केली. जवळपास गेल्या 1.5 तास आपण बोलतोय. तर मला पण असं तुमच्या नाटकाबद्दल, नाटक इंडस्ट्रीबद्दल म्हणा, थिएटर इंडस्ट्रीबद्दल पण खूप काही काही गोष्टी जाणून घ्यायला मिळाल्या. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आज इकडे येऊन कसं वाटलं? मी आज द सक्सेस टॉक शो या पॉडकास्ट मध्ये आलोय गप्पा मारायला रोहन बरोबर. आम्ही बऱ्याच ठिकाणी जात असतो पॉडकास्ट देण्यासाठी, स्वतःबद्दल बोलण्यासाठी, पण एका प्रोफेसर बरोबर पॉडकास्ट करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. काय ते स्वतः प्रोफेसर असल्यामुळे मुळातच अभ्यास दांडगा आहे त्यांचा. त्यामुळे त्यांनी छान जे काही आम्हाला प्रश्न विचारले ते अभ्यासपूर्वक होते, ज्याच्यामुळे आम्हाला उत्तर देतानाही मजा आली. सो इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आणि मगाशी 40चा विषय निघाला की 40चा कप कसा काय. तर मी एक रेग्युलर ब्लड डोनर पण आहे. सो आतापर्यंत मी 20 वेळा ब्लड डोनेशन केलं. So, ते जेव्हा ब्लड डोनेशन करतात तेव्हा मला ते हॉस्पिटल थ्रू काहीतरी असं मिळतं. तर Wow. तो कप ज्यांच्याकडे 20 कप आहेत द सक्सेस टॉक शो. इथे आज मी वा काय प्लॅन म्हणजे आमची संपूर्ण टीमच आलेली आहे. तुम्ही टीचर आहात, प्रोफेसर आहात एका आपल्या कॉलेजमध्ये, आणि एका टीचरशी बोलताना थोडस एक हे असतं आपण लगेच स्टुडंट होऊन जातो. तर ते एक थोडस म्हणतात ना, बोलण्यात थोडासा तो एक बाज असतो थोडा. तर थोडस जपून जपून काही शब्द वापरायला लागतात. पण मला वाटलं नाही कुठे असं की सुरुवातीपासून एक होतं, हेजिटेशन होतं मला. पण नंतर नंतर जे खुलत गेलं, मेन म्हणजे आमचं सचिन जास्त खुलला. तर त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. ही जी काय आम्ही तुमच्या समोर काही स्वप्न शेअर केली, पूर्ण लाईफ काही शेअर केली, तर ही खरंच प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होऊ दे. आणि खरं तर आमच्या वा काय प्लॅनला तुम्ही सगळ्यांनी जर येऊन प्रतिसाद दिलात आणि आमचं नाटक पाहायला आलात, तर आमची सगळ्यांची स्वप्न कदाचित पूर्ण होईल. तुर्तास हे तुर्तास हेच स्वप्न आहे. नाही, मला एकतर द सक्सेस टॉक शो या मध्ये इंटरव्ह्यूला आलोय आणि पॉडकास्ट पेक्षा मला असं वाटतं ना, गप्पा डप्पा असा एक वेगळा कार्यक्रम आपला झालाय. आणि रोहन यांच्या ज्या इतक्या क्वालिटीज आहेत, प्रोफेसर आहेत ते, पण त्याही पलीकडे मी पहिल्यांदा जेव्हा यांच्याकडे आलो त्यावेळेला जे काही त्यांच्या लॅपटॉपवर पाहिलंय सगळं, ते मला वाटतं ना यांचा एक वेगळा इंटरव्ह्यू करायला मला वाटतं दोन एपिसोड यांच्यावर खर्च होतील, इतकं मटेरियल मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एका जाणकार व्यक्तीकडून इतक्या क्वालिटीज असलेल्या व्यक्तीकडून आपला इंटरव्ह्यू होतोय, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि द सक्सेस टॉक शो मध्ये आमचं नाटक सक्सेसफुल व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि मला असं वाटतं जर इथे आलोय तर नक्कीच ते यश आम्हाला पाहायला मिळेल तुमच्या माध्यमातून. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की आमच्या या नाटकाला या. तर आम्हाला आमचा हा शो खऱ्या अर्थानं सक्सेस टॉक शो होईल असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही आलात तर आमच्या नाटकाला आम्हाला अतिशय आनंद होईल आणि नाटकाला भरघोस प्रेम द्या. आम्हाला प्रेक्षकांचा आशीर्वाद. आमचं सस्पेन्सफुल नाटक तुमच्या याने सक्सेसफुल. लोकांचं मनोरंजन करण्याची ताकद आहे, लोकांना अंतर्मुख करण्याची ताकद आहे या नाटकामध्ये. आणि म्हणून तुम्ही सर्व प्रेक्षकांनी हे नाटक आवर्जून बघायला.